साथियों नमस्कार। क्या मेरी आवाज आ रही है दीदी? कोई भाई बहन साथी बताएं। हाँ सर, आ रही है। ओके ओके ओके, थैंक यू। अच्छा, मराठी में लेना है क्या हिंदी में लेना है दीदी मीटिंग? कौन सी भाषा ठीक रहेगी? मराठीतच घ्या सर. ओके 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 ओके, चला हरकत नाही. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, माझं नाव सुरेश लहासे. मी जळगावला असतो, वैद्य आहे, नाडी चिकित्सा करतो. बरेच जण मला ओळखतात. बऱ्याच जणांचं माझं फिजिकली मीटिंग भेट झालेली आहे आणि बरेच लोक मला फिजिकली ओळखत पण नसतील. तसे पार्टिसिपंट कमी आहेत, कारण ऐन वेळेवर ही मीटिंग आयोजित केल्या गेलेली आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप आपले अभिनंदन. मित्रांनो, आपल्याला या मीटिंगच्या माध्यमातून बरीचशी चर्चा करायची आहे आणि चर्चेच्या माध्यमातून ऍक्च्युअल खरं सांगायचं ठरलं तर ही स्मिता डुकरे दीदी आमच्या वर्ध्याच्या आणि वृषाली दीदी म्हणजे नरखेडच्या वर्ध्या, नागपूरकडचं नरखेड आहे त्या ठिकाणच्या आमच्या स्मिता डुकरे दीदी आहेत आणि वैशाली आगलावे दीदी ज्या वर्ध्याजवळ एक गाव आहे त्या ठिकाणच्या आहेत. ऍक्च्युअल त्यांच्यासाठी ही मीटिंग आयोजित करायची होती मला किंवा ट्रेनिंग आयोजित करायचं होतं, परंतु म्हटलं बाकी काही लोक आली तर आनंदाचीच गोष्ट आहे, जेणेकरून जे विषय होतील ते बाकीच्यांना पण कानावर पडले तर तेवढंच नॉलेज वाढेल या दृष्टीने मी बाकीच्यांना पण टाकलं. ऍक्च्युअली ह्या दोन लोकांचंच, कारण हे युवा रोजगारच्या माध्यमातून यांना रोजगारसाठी उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे म्हणून आयोजित केलेलं ट्रेनिंग आहे. तरी सुद्धा बाकीचे या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. आशा करतो की जी पण चर्चा होईल ती सगळ्यांना खूप फायदेशीर ठरेल किंवा सगळ्यांना खूपच महत्वाची ठरेल. एनिवे, तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एकमेकांमध्ये थोडीशी चर्चा करूया आणि त्या चर्चेनंतर या ट्रेनिंगला मी सुरुवात करणार आहे. तर चर्चा अशी आहे की आजकाल बरेच पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवतात. इंग्लिश मीडियममध्ये ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये शिकवतात. तर थोडंसं तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे, तुमचा एक व्ह्यू मला समजून घ्यायचा आहे, की काय अपेक्षा आहेत आजकालच्या आई-वडिलांना या इंग्रजी माध्यमातनं शिकवण्याच्या बद्दल. तर यासाठी थोडंसं मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, जेणेकरून मला कळेल आणि त्यानुसार मग आपण पुढचं बोलूया. तर मला असं वाटतं मी एक-एक नाव घेईल. मला प्रत्येकाने आपलं उत्तर द्यायचं आहे. जसं की मी सगळ्यात अगोदर पहिलंच नाव आपल्या स्क्रीनवर येत आहे, वृषाली आगलावे दीदी. आगलावे दीदी, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुमचा माईक सुरू करायचा आहे आणि मला तुम्ही सांगायचं आहे, की काय अपेक्षा असतात. कदाचित तुम्ही पण तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवत असाल किंवा जनरली आपण बघतो आता समाजामध्ये, की इंग्रजी माध्यमांचं फॅड थोडंसं भरपूर वाढलंय. मराठी मीडियमच्या शाळा जवळ-जवळ बंद सारख्या झालेल्या आहेत. तर काय काय पालकांच्या किंवा आई-वडिलांच्या काय अपेक्षा आहेत? जरा तुमच्या भाषेत मला समजावून सांगा प्लीज. हॅलो सर. जी, जी, दी. बोला, बोला, बोला. माझं असं मत आहे की आजकालच्या पालकांना असं वाटते की चांगल्या शाळेत गेली पाहिजे आणि डॉक्टर, इंजिनियर झाले पाहिजे आणि आपली मुलं खूप उच्च पदावर गेली पाहिजे बा, हीच अपेक्षा असते प्रत्येक पालकांची आजकालच्या काळात तरी. हो. आणि चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे इंग्लिश मीडियम. पण तसं न होता मराठी माध्यमातून पण चांगले मुलं शिकू शकते. पण आजकालचं फॅट होऊन गेलं आहे की इंग्लिश शाळेत टाकावं आणि इंजिनियर आणि डॉक्टर, वकील हे सगळं आजकालचं फॅड आहे सर, की झालं पाहिजे. आपला मुलगा काहीतरी बनला पाहिजे. त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असते प्रत्येक आई-वडिलांची. ओके, असं ओके. मला वाटतं. ओके, ओके दीदी. बरं, मला असं विचारायला आवडेल दीदी, तुम्ही तुमची जी मुलं आहेत दोघं, त्यापैकी इंग्लिश मीडियममध्ये कोणाला शिकवतात का तुम्ही? सध्या माझ्या मोठ्या मुलीला इंग्लिश मीडियम मध्ये होती, ती 10वी ला. ओके. 10वी झाली आहे तिची. आता तिने नागपूरला ऍडमिशन केली इंजिनिअरिंग पॉलीसाठी. बरं, बरं. नागपूरला कशासाठी केलं तिचं ऍडमिशन? पॉली करत आहे ती. पॉलिटेक्निक. हा. ओके, ओके, ओके दीदी. चला हरकत नाही. धन्यवाद. तुम्ही तुमचा व्ह्यू या ठिकाणी ठेवलेला आहे. तर दीदींचं असं म्हणणं आहे, की जनरली पालकांच्या अपेक्षा असतात, की माझ्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावं आणि म्हणूनच इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्याचं जे क्रेज आहे, ती क्रेज सध्याच्या घडीला लोकांमध्ये वाढलेलं आहे. तर या ठिकाणी मी स्मिता डुकरे दीदी आहे. दीदी, तुमचं मत तुम्ही या ठिकाणी मांडायचं आहे, की
का म्हणजे लोक इंग्लिश मीडियम मध्ये आपल्या मुलांना टाकतात? नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सुरुवात आधी जर आपण खेड्यापासून सुरुवात केली सर, तर लोकांना एक फॅड असतं सर, की घरापर्यंत गाडी येते. माझ्या मुलाला एक पर्टिक्युलर ड्रेस असतो, टाय असते, बूट असते, बास्केट, टिफिन बनवून देणे आणि माझाही मुलगा कॉन्व्हेंटला जातो. म्हणजे मी पण किंवा आम्ही पण कोणापेक्षा कमी नाही किंवा कोणाची तरी बरोबरी करायची बा, यासाठी सुद्धा काही लोकं असतात, की पोराला कॉन्व्हेंटला पाठवतात. त्यात मग त्याला तो अभ्यासक्रम जमतोय, नाही जमतोय किंवा आपली पैसे भरण्याची कितपत हे आहे ते पण न बघता ते करतात. काही लोकांना असतं म्हणजे त्यांची पोच पण असते म्हणजे त्यांना पाठवण्याची, शिकवण्याची आणि मुलंही काही असतात. तर असे 2-3 प्रकारचे आहेत सर त्यात लोकं. पण प्रत्येकांना वाटतं सर, प्रत्येक पाल्याला वाटतं, की माझा मुलगा पालकांना वाटतं, की माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर हे ते झाला पाहिजे. पण आता जनरली तुमचे जे सेशन्स चालू आहे, त्यातूनही कदाचित आम्हीही पालक आहोत सर, पण आम्हालाही असं वाटते, की आमच्याही मुलांनी हे करावं. आता आमच्या फॅमिलीत जर कोणी डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा इंजिनिअर आहे, तर डेफिनेटली आम्हालाही वाटतं सर, जे लहान मुलं आहेत त्यांनाही, की हिच्यासारखा झाला पाहिजे, हिच्यासारखा डॉक्टर झाला पाहिजे. आणि मुळातच की आपल्या मुलाची बुद्धी कुठपर्यंत आहे, त्याला काय जमतं, नाही जमत, याचा विचार खूप कमी लोकं करतात सर. हां, शहरी भागात जे आहे सर, ज्यांना भरपूर नॉलेज आहेत किंवा ते एज्युकेटेड आहेत लोकं, तेही तितका विचार नाही करत. काही पर्सेंट करतात सर. पण एकंदरीत तेच आहे सर. आता मी स्वतः सांगते माझा मुलगा कॉन्व्हेंटला होता सर. पण तेच होतं आम्ही खेडेगावात राहत होतो. घरापर्यंत गाडी येते. माझा मुलगा सुटा-बुटात जातो. त्याची बॅग असते. त्यात वाटल्यास मग रोज टिफिन करण्याला भाजी नसली तरी चालेल भाजीचं काही. पण माझा मुलगा टिफिन नेतोय. तिकडून आल्यावर मग ते पैसे भरणं हो की नाही हो महिन्याचे ते थकीत राहोत. पण एक प्रकारचं दाखवणं म्हणता येईल लोकांना, की माझा मुलगा जातोय बा कॉन्व्हेंटला. माझा मुलगा गावातल्या शाळेत नाहीये. हे असं असतं, असं माझं स्वतःचं मत आहे सर. थँक यू सर. ओके, 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 ओके. याचा अर्थ तुम्ही असं तुम्हाला असं म्हणायचंय, की स्टेटस सिम्बल जपतात लोकं आणि त्यानुसार शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे माझा मुलगा पण इंग्लिश मीडियमला शिकतो किंवा माझा मुलगा पण कॉन्व्हेंटला शिकतो वगैरे. हा जो प्रकार आहे, हा तुमचं म्हणजे तुमच्या म्हणण्यावरून असं लक्षात येत आहे, की स्टेटस सिम्बलसाठी हा सगळा प्रकार हां, हां, आई-वडील सर. बस, बस, बस. किंवा मग तुम्ही ज्या याच्यात वार्डात राहता किंवा ज्या कॉलनीमध्ये राहता, आसपासचं किंवा तुमचं फ्रेंड सर्कल, त्यांच्याशी कुठेतरी आपण कमी पडू नये किंवा आपलं कमीपणा दिसू नये म्हणून ते सगळं मॅनेज करण्याचा तो प्रयत्न असतो. ओके, ओके, ओके. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी कुलदीप पाटील सर आहेत. मला असं वाटतं हे जळगाव जिल्ह्यातलेच असावेत आमचे रावेरचे सॉरी पारोळ्याचे कदाचित. तर कुलदीप सर तुमचं काय मत आहे? आजकाल पालक जे मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवतात, तर पहिल्यांदा तर तुमचा परिचय द्याल प्लीज? कारण मला एक्झॅक्ट तुम्ही कुलदीप पाटील तेच आहात का दुसरे आहात ते नाही लक्षात हो, आलं. हो सर. मी कुलदीप पाटीलच. ओके, ओके, ओके सर. पावळ्यातून. तुमचं काय मत आहे सर? जरा तुम्ही सांगाल तुमचं मत प्लीज? सर मी माझ्या स्वतःसाठी करतोय. मुलं वगैरे यांचं तर नंतरचा विषय आहे तो. नाही, नाही, नाही. तसं नाही, तसं नाही. माझा प्रश्न तुम्ही लक्षात नाही घेतला. प्रश्न असा आहे, की आजकाल जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवतात, तर त्यामागे काय हेतू किंवा काय त्यांचा दृष्टिकोन किंवा काय उद्दिष्ट असतं, हा प्रश्न आहे. तुमच्या मते त्याचं उत्तर विचारलं मी. तर त्याचं असं आहे सर स्टेटससाठीच मुलांना तिथं पाठवतात. बाकी काय म्हणजे खेड्यात तर क्लासेस नसतात इंग्लिश मीडियमला पाठवून. ओके. त्यामुळे मुलांचा विकास होते. जो मराठी शाळेत होतो तो इंग्लिश मीडियमला होत नाही. इंग्लिश मीडियमचा मुलगा एकदम उदास राहतो. म्हणजे उदास राहतो. त्या बोधरेशन जास्त राहतं. ओके सर, ओके सर. चला हरकत नाही. सरांचं असं म्हणणं आहे, की फक्त स्टेटस सिम्बल लोकांना दाखवण्याकरता लोकं म्हणजे हे करतात, मात्र विकास तो पाहिजे तसा होत नाहीये. खूप खूप नाही, धन्यवाद सर. आम्रपाली नाही होत सर. आम्रपाली मॅडम आहेत या ठिकाणी मला असं वाटतं आम्रपाली मेकअप आर्टिस्ट म्हणून एक नाव आलेलं आहे. तर मॅम तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं? काय व्ह्यू असतो माय-बापाचं काय उद्दिष्ट आहे बरं या सगळ्या गोष्टींमागे? ओके. हॅलो सर, माझा आवाज येतोय? येतोय, येतोय. हां. नमस्ते सर, मी आम्रपाली. तर सर मला असं वाटतं, की आजकाल इंग्लिश मीडियममध्ये शिकवणं काळाची गरज झालेली आहे मुलांना. ओके. कारण की कसं आहे, जे पुढे चालून जे कॉम्पिटिशन असतात, हे ना, मुलं जे-ई करतात, नीट करतात,
त्याच्यासाठी आपण मुलांना जर आतापासून तयार केलं, कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे पुढे चालून मुलांना. सगळ्यांना असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. मी बाकीच्यांची पण मतं ऐकली, हे ना. मग त्याची जर आपण मुलांकडून लहानपणापासून तयारी करून घेतली तर मग इंग्लिश मिडियम काय वाईट आहे सर. बरोबर, बरोबर. खूप सुंदर या ठिकाणी आम्रपाली आणि मॅडमांनी बोला, बोला. आणि सर माझं स्वतःचं डी.एड झालेलं आहे. आणि जे मराठी मीडियमची जी कंडिशन असते ना, जेडीपीच्या स्कूलची, आम्ही पाठ घ्यायला जायचो स्कूलमध्ये. आम्ही स्वतः अनुभवलेली सर. अक्षरशः ते तिथले टीचर्स आहेत ना, भाजीपाला सोलत बसायचे, गप्पा मारत बसायचे. मुलांचा सिलेबस खेळायला सोडून द्यायचे सर मुलांना. म्हणजे आम्ही खूप जवळून बघितले की मराठी मीडियमची कंडिशन काय असते, हे ना. ओके, ओके, ओके. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की पालकांनी इंग्लिश मिडियमलाच प्राधान्य दिलं पाहिजे, कारण तिथं मुलांच्या मागे लागून का होईना अभ्यासक्रम तर कम्प्लीट होतोय, मुलं अभ्यासाकडे लक्ष तर देत आहेत. आणि आई वडिलांचा पैसा खर्च होतो, त्याच्यामुळे आई वडील काय म्हणतात, बाप आपण खूप फी भरतो बेटा, अभ्यास कर. हे जर आपण मराठी medium घेतलं तर पालक काय म्हणता, हा करशील तर कर रे. म्हणजे अशी मेंटॅलिटी असते पालकांची. पण जिथं पैसा खर्च होतो इथं पालक जास्त लक्ष देतात सर. गुड, गुड, गुड. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इंग्लिश मिडियम काळाची गरज आहे सर. बरोबर, बरोबर. तर आम्रपाली मॅडमांचं म्हणणं आहे, की इंग्लिश मीडियम काळाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये स्पर्धेशी लढायचं असेल, स्पर्धात्मक युग आहे आणि त्याला जर आपल्याला फेस करायचं असेल, तर इंग्लिश मीडियममध्ये मुलांना शिकवल्या गेलं पाहिजे आणि मराठी माध्यमांमध्ये जे शिक्षक असतात ते लक्ष देत नाही. इकडे कमीत कमी पैसे दिलेले असतात, तर पहिली गोष्ट मायबाप पण सीरियस असतात. कारण खिशातनं पैसे गेलेले असले म्हटल्यावर मग करून घेणं त्यांनाही वाटतं, की नाही, नाही पैसा वाया जायला नको म्हणून. तर खूप छान विषय या ठिकाणी आम्रपाली मॅडमांनी मांडलेला आहे. रूपक चौधरी म्हणून आहेत. रूपकजी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठून आहात? तुमचा परिचय द्या आणि प्लीज तुम्ही सांगा काय वाटतं इंग्लिश मीडियममध्ये मुलांना का शिकवलं जातं आजकाल? हो सर, मी जळगाववरूनच आहे. मी स्टार्टिंग पासूनच इंग्लिश मीडियम स्कूलमधूनच शिकलेलो आहे. ओके, आणि ओके. तुम्हाला खरं सांगू तर इंग्लिश मीडियम म्हणजे हा स्टेटस सिम्बल तर असतोच, मान्य आहे. लोक दिखाव्यासाठी पण काय काय लोकच करतात, पण सगळे जरी नाही करत ते. पण एक आपली लेवल बनून जाते सर, जी इंग्लिश स्पीकिंग म्हणा. आणि जिथं तुम्ही जर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण जर जर कधी गेला, कोणी पण म्हणा, कोणी स्टुडंट म्हणा, तर ते म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांसमोर आपण मराठी बोललेलं म्हणजे गावठी भाषा बोललेलं बरोबर नाही दिसत. हे माझं माझं मत आहे. काय ऑफकोर्स मी स्टुडंटच आहे, पण स्टील माझं हे मत आहे. ओके, ओके. खूप खूप आणि सुंदर. आपल्याला चांगली नॉलेज भेटते आणि शिकायला भेटतं खूप काही गोष्टी, जे जे मराठी मीडियम मध्ये पण भेटतं. पण मराठी मीडियम मध्ये म्हणजे कसं आहे सर, लोक आता तुम्ही जसं म्हटलंय की करायचं आहे म्हणून करून घ्या, असे मायबाप म्हणतात. बरोबर. हं, 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 हॅलो. हं. हो ना, हो ना, हो ना. ऐकतोय, ऐकतोय. हा, तसं इंग्लिश मिडियम वाल्या आई वडिलांचं नसतं कधीच. ते हो. म्हणतात की मागे पण लागतात. ते लक्ष देतात मुलांकडं. हे ग्रेट, ग्रेट. गोष्टी हे गोष्टी छान, आहे छान, सर, छान. मत आहे. तुम्ही तुम्ही सुद्धा एक छानसा व्ह्यू टाकलेला आहे, की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण कॉर्पोरेटमध्ये जातो, 4 लोकांशी जेव्हा संभाषण होतं, तेव्हा जर आपल्याला इंग्रजी कारण आजकाल काय झालेलं आहे, की इंग्रजीला एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीला किती डोकं आहे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तो बोलतो कोणत्या भाषेत आहे. एखादा जर इंग्रजी भाषेत बोलत बरोबर. असाल, तर त्याला खूप हुशार मानलं जातं आणि तो जर खूप हुशार असेल आणि तो मराठीमध्ये बोलत असेल किंवा इतर भाषेत बोलत असेल, तर कदाचित त्याला तितकंसं व्हॅल्यू दिलं जात नाही. खूप छान या ठिकाणी तुम्ही रूपकजी तुमचं मत ठेवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. मी आता 1-2 लोकांचंच या ठिकाणी व्ह्यू घेतो आणि त्यानंतर विषयाकडे वळतो. एक जयश्री पाटील आमच्या आहेत, साताऱ्याच्या आहेत मॅम. तर मॅम तुम्हाला काय वाटतं? का आजकाल आई-वडील इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याचा आग्रह का आहे? तुमचा काय म्हणजे व्ह्यू आहे या गोष्टीला घेऊन? थोडंसं तुम्ही सांगा. जयश्री पाटील. येस सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. माझा मुलगा सुद्धा इंग्लिश मीडियमलाच आहे इथे साताऱ्यामध्ये. तर मी यासाठी मुलाला इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय कारण पुढची कॉम्पिटिशन जशी आहे, त्या पद्धतीने मुलांची जळणघळण व्हावी. त्यासाठी त्या जगाशी स्पर्धा करताना त्यांना सुद्धा व्यवस्थित असं व्हावं, त्यांना कुठेतरी कमी वाटू नये, यासाठी मी माझ्या मुलाला इंग्लिश मीडियममध्ये टाकलेलं आहे. आणि खरंच आता काळाची गरज आहे त्यासाठी. असं नाही की ते मराठी मीडियम चुकीचं आहे किंवा नाहीये, असं नाही. त्याचा तो विवाद नाहीये इथे.
की आता पुढे स्पर्धेमध्ये मुलं व्यवस्थित टिकावी आणि त्यांना आपल्यापेक्षा व्यवस्थित यावं यासाठी. आणि मी ची टेस्ट पण करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा तो याला पात्र आहे, की बाबा इंग्लिश मीडियमला त्याला शिकवायला पाहिजे मी म्हणून. ओके मॅम, ओके मॅम. चला हरकत नाही. तर या ठिकाणी आपण जवळ-जवळ 12-13 लोकं आहोत आणि मी काही लोकांचे व्ह्यू घेतले, की आई-वडील इंग्रजी माध्यमांमधनं आपल्या मुलांना शिकवतात. तर त्याचं काय कारण आहे? तर वेगळ्या-वेगळ्या लोकांची खूप सुंदर-सुंदर मतं या ठिकाणी आपण सगळ्यांनी मांडली. त्याबद्दल ज्यांनी मतं मांडली त्यांची खूप-खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजची जी मीटिंग आहे, ती मीटिंग खूप महत्त्वाची आहे ही. मी परत एक वेळा सांगतो, ही मीटिंग ॲक्चुअल 2 लोकांसाठी आयोजित केलेली होती. आमच्या वृषाली दीदी आणि स्मिता डुकरे दीदी, ज्यांना उद्यापासून फील्ड वर्क करायचं आहे. त्यांना आम्ही ॲज अ एम्प्लॉईज म्हणून आमच्याकडे अपॉइंट केलेला आहे फील्ड ऑफिसर किंवा पी-आर-ओ पब्लिक रिलेशन ऑफिसर. तर त्यांच्यासाठी ही ट्रेनिंग होती खऱ्या अर्थाने. परंतु मी म्हटलं, की ही चर्चा सर्वांपर्यंत अजून काही लोकांपर्यंत जर गेली तर अजून जास्त त्याला चांगलं रूप येईल. परंतु डुकरे दीदी आणि वृषाली दीदी तुम्ही दोघांनी आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. आपल्याला काय-काय गोष्टी करायच्या आहेत आणि स्पेशली तुम्हाला ज्या करायच्या असतील त्या पण मी सांगेल. मात्र बाकीच्यांनी आता मन लावून ऐका, की ज्या विषयावर आपली चर्चा चाललेली आहे, की इंग्रजी मीडियममध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये पालक जे मुलांना शिकवण्याचा आग्रही असतात, त्याच्यामागे जो व्ह्यू आता या ठिकाणी प्रत्येकाने ठेवला, तो सत्य आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आहे, की माझा मुलगा येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकायला हवा. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं, की माझा मुलगा येणाऱ्या काळामध्ये एक उच्च शिक्षित व्हावा किंवा त्याचं जे यश आहे, ते यश अपेक्षेपेक्षा चांगलं यावं, यासाठी आई-वडिलांची धडपड असते. जसं स्मिता दीदींनी सांगितलं, की घरामध्ये 2 वेळेची भाकर जरी नसली मिळाली, तरी आई-वडिलांचा एकच ध्यास असतो, की माझ्या मुलाचं करियर सेट व्हावं, माझ्या मुलाचं करियर चांगलं घडावं आणि या दृष्टिकोनातूनच म्हणजे आई-वडील आग्रही आहेत इंग्लिश मीडियमसाठी. मात्र प्रश्न हा येतो आहे, की इंग्लिश मीडियममध्ये आई-वडील टाकतात तर खरं किंवा त्यांना शिकवण्याचा आग्रह धरता तर खरं. पण काय सगळेच विद्यार्थी किंवा सगळेच मुलं यश मिळवतायत? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मिळवत नाही तर का मिळवत नाही? आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे याबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करत आहे. मित्रांनो, प्रत्येक आई-वडिलाला आताच्या घडीला इंग्लिश मीडियममध्ये जर सत्यता पाहिली बघा, इंग्लिश मीडियममध्ये जर एंट्री घ्यायची म्हटली, तर वय जर विचारात घेतलं 1 मिनिट. सॉरी. तर वय जर विचारात घेतलं मित्रांनो, तर 3 वर्षापासून आपण ज्युनियरमध्ये मुलांना टाकतो आहोत. म्हणजे खूप सारे पालक आहेत, जे आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये 3 वर्षापासून ज्युनियर के-जीला त्याचं ॲडमिशन करत आहेत आणि एवढ्या लहानपणापासून त्या पोराला कुठेतरी जगाच्या युद्धाशी लढायला शिकवतायत. परंतु इतकं करून सुद्धा जिथपर्यंत माझा अभ्यास आहे तिथपर्यंत यशाची जर आपण पातळी पाहिली किंवा यशाचा जर रेशो पाहिला, सक्सेस रेशो जर आपण ज्याला म्हणतो, तो जर पाहिला, तर तो काही खास नाहीये. 100 पैकी 15-20 मुलं मोठ्या मुश्किलीने कुठेतरी यश मिळवत आहेत. काही ठिकाणी 10च मुलं मिळवत आहेत 100 पैकी आणि बाकीची मुलं इंग्रजी माध्यमातनं शिकून सुद्धा मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करतायत. आणि म्हणूनच मित्रांनो, आताच्या घडीला आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. काहीतरी वेगळं देणं गरजेचं आहे. जेणेकरून ज्या पद्धतीने कारण जर तुम्ही आज अ, मी म्हणेन की ज्युनियर के-जीला जर विचारात घेतलं तर काही ठिकाणी ₹5,000 फी आहे. तर काही ठिकाणी ₹50,000 तर काही ठिकाणी 1,00,000 पर्यंत ज्युनियर के-जीची फीज आहे. बघा किती महागडं झालेलं आहे शिक्षण जर विचारात घेतलं तर. की तो पोरगा जेमतेम त्याला पॅन्ट घालता येते की नाही घालता येते, या वयामध्ये सुद्धा ₹1,00,000 खर्च आई-वडील त्या मुलांवर करतायत. आणि अलीकडची जी शहरामध्ये जी फॅशन आलेली आहे, हम दो हमारा एक म्हणजे एकच मुलगा असतो आणि त्या एकाच मुलाला घडवण्यासाठी आई-वडिलांची धडपड चालू असते. मात्र मित्रांनो विचार करा, की त्या आई-वडिलांनी जर म्हणजे त्याला ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, त्यानंतर 1ली, 2री, 10वी, 12वी, 15वी त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एवढं झाल्यानंतर जर त्यांच्या हातामध्ये अपयश आलं, तर त्या आई-वडिलांवर आणि त्या मुलावर काय डिप्रेशन येत असेल. अलीकडे जर आपण थोडंसं Googleवर गेला
आणि जर थोडासा अभ्यास केला तर आपल्याला बघायला मिळेल की दरवर्षी 12,000 मुलं आत्महत्या करतायत भारतामध्ये. कशामुळे? तर फक्त आणि फक्त शाळेमध्ये मी एवढी मेहनत केली आणि मला यश नाही मिळालं म्हणून. 12,000 मुलं मरतात हे Google सांगतं भारत देशामध्ये. मग विचार करा त्या पालकांवर काय म्हणजे काय प्रसंग ओढवत असेल, की 12,000 मुलं म्हणजे त्यांच्या पोटचं जे लेकरू जात असेल, बरं त्याचे वयोमर्यादा 4थी-5वी पासून आत्महत्या बघायला मिळतायत. असं नाही की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 10वी-12वीचीच मुलं फक्त आत्महत्या करतात. 5वीच्या मुलांच्या पण आत्महत्या होतायत. का? कारण मुलं म्हणजे आई-वडील जे अपेक्षा घेऊन बसलेले असतात, मुलं त्या अपेक्षेला पूर्ण उतरत नाही. कुठेतरी त्यांना मग आई-वडील घरून दाब देतात, शाळेवाले दाब देतात आणि त्यांना डिप्रेशन येतं. आणि त्या डिप्रेशन पोटी ही मुलं आपला जीव संपवणं योग्य समजतात मित्रांनो. आणि याला कुठेतरी किंवा आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी कुठेतरी आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टी खूप कारक ठरणार आहेत. खूपच कारक ठरणार आहेत. बघा विषय काय आहे? जसं आपण डी बद्दल तुम्ही स्क्रीनवर आता थोडंसं लक्ष द्या. स्क्रीनवर बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. मी एक वेळा फक्त आपले किती पार्टिसिपंट आहे, जेणेकरून मला थोडंसं क्लिअर राहतं. ओके, ओके. आपण 13 लोकं आहोत. तर सर्वांनी आता काय करायचं आहे, की स्क्रीनवर लक्ष ठेवायचं आहे. मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो. तर आजकाल काय होतं आहे, आपण ज्या डी बद्दल बोलतो आहे, ही डी खऱ्या अर्थाने पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांची करून घ्यायला हवी. याच्यामध्ये मागील काही दिवसांपासनं जे काही आपण 2, 4, 5 दिवसापासनं किंवा पहिल्यांदाही माझ्या मीटिंगमध्ये मी बऱ्याचदा बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता या 5 दिवसात आपण टेक्निकल विषय समजून समजून घेतो आहोत. परंतु तो वेगळ्या-वेगळ्या वयोगटातील वेगळ्या-वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, वेगळ्या-वेगळ्या माणसांसाठी, पुरुषांसाठी, महिलांसाठी आहे. डी हे काही वयोमर्यादित व्यक्तीसाठी नसतं. 1 वर्षाच्या वयापासून तर 100 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत डी टेस्ट केली जाते. मात्र मी आज या ठिकाणी खास करून वैशाली दीदी आणि आमच्या स्मिता दीदींसाठी म्हणून सांगतो आणि बाकीच्या सगळ्यांनी पण लक्ष द्या. कारण तुम्ही सुद्धा यामध्ये काम करणार आहात, तुम्हाला सुद्धा पैसा कमवायचा आहे. तर हा विषय तुम्ही सुद्धा जर लक्षात घेतला, तर तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा यामधनं कमवता येऊ शकतो. मी आज या ठिकाणी जे बोलणार आहे, हे जे ट्रेनिंग सेशन आहे पर्टिक्युलर, हे पहिल्या वर्गा किंवा ज्युनियर के-जी पासून तर 10वीच्या वर्गापर्यंतच्या मुलांसाठी खऱ्या अर्थाने आहे. मित्रांनो, प्रत्येक आई-वडील जो पैसा खर्च करतो आहे, हा आपल्या मुलाला यशस्वी बनवण्यासाठी. यश कसं मिळेल बरं? जर त्याला ज्युनियर के-जीमध्ये टाकायचं असेल, तर त्याला यश कसं मिळेल? किंवा त्याला जर तो 1लीत गेला, 2रीत गेला, 3रीत गेला, 4थीत गेला, 5वीत गेला, 10वी पर्यंत गेला, यश कशाला म्हणाल तुम्ही? खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये यश ज्याला म्हणतात, त्याला म्हणतात त्याने किती मार्क्स आपल्या त्या सब्जेक्टमध्ये घेतले किंवा त्या त्या वर्षी त्याने आपल्या पास आउटमध्ये किती पर्सेंटेज आउट ऑफ केले, त्याला यश म्हटलं जातं. यश म्हणजे काय? पहिल्या वर्गामध्ये तो नोकरी मिळवणार आहे का? पहिल्या वर्गामध्ये काय तो लाखपती बनणार आहे का? पहिल्या वर्गामध्ये आय-ए-एस, आय-पी-एस किंवा इंजिनिअर, डॉक्टर बनणार आहे का? नाही. किंवा ज्युनियरमध्ये तो तसं करणार आहे का? नाही. पण ज्युनियर के-जी, सीनियर के-जी पासून तर 9वी-10वी पर्यंत मुलाचं, विद्यार्थ्याचं यश म्हणजे काय? तर त्याचं यश म्हणजे आहे त्याने पाडलेले मार्क्स. बरं कॉम्पिटिशनचं युग आहे. आपण असंही बघतो आहे, की काही असे विद्यार्थी आहेत जे 99% मार्क्स घेतायत. परंतु त्यांच्या तुलनेमध्ये जर विचारात घेतलं, तर बाकी मुलं कोणी 60%, कोणी 65%, कोणी 35, 40, 50% अशावर अडकतायत. बरं विशेष म्हणजे काय यांना शिकवणारे टीचर एकच आहेत. यांना सिलेबस एक असतो, स्कूल एक असतं, त्यांना जो वर्ग असतो तो एक असतो. त्यांचं सगळं सेम असतं. पण आई-वडील पण काही कमतरता सोडत नाही कारण फीस भरलेली असते त्या दृष्टिकोनाने सगळेच आई-वडील जीव ओतून त्यामागे लागतात. तरी सुद्धा असं का होतं, की एक मुलगा 35, 40, 50% पास होतो आहे आणि दुसरा मुलगा मित्रांनो 99% मार्क्स घेतो आहे. याच्या मागचं मी तुम्हाला आज एक खरं आणि सत्य गूढ सांगणार आहे. सस्पेन्स गूढ मीन्स काय? सस्पेन्स सांगणार आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. मला नाही माहिती तुमच्यापैकी कोणाची मुलं आता सध्या इंग्लिश मीडियममध्ये 1ली ते 10वी पर्यंत आहे. कोणी आहे का? जरा मला हँड रेज करा बरं मला म्हणजे मला त्यांच्या दृष्टीने सुद्धा बोलता येईल.
कोणी तुमच्या पैकी आहे का आपल्या मीटिंग मध्ये की ज्यांचा मुलगा म्हणजे ज्युनियर केजी पासून तर 10वी या वयोगटामध्ये कुठेतरी आहे? कोणी आहे आपल्यापैकी? जरा हँड रेज करा बरं. ओके. अच्छा, वैशाली दीदींचा मुलगा 10वी वर्गामध्ये म्हणजे 10वीच्या आतमध्ये म्हणजे 1ली ते 10वी मध्ये कुठेतरी आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आणि मला असं वाटतं बाकीच्यांनी तर मग ह्या वयोगटाची मुलं आजूबाजूला पाहिलेलीच आहेत. तर मित्रांनो, मी आता वैशाली दीदी तुम्हाला विचारेल, जरा तुमच्याशी बोलू आपण. कारण तुमच्याशी केलेली चर्चा ही सर्वांना खूप महत्त्वाची ठरेल. वैशाली दीदी, तुमचा मुलगा कितवीला आहे? जरा माईक चालू करा, आपण चर्चा करूया थोडीशी. माझा एक सर 5वीला आहे मुलगा आणि एक 7वी मध्ये आहे. ओके. मला असं विचारायचंय दीदी, आता ही इंग्लिश मीडियममध्ये आहे की मराठी मीडियममध्ये आहे? मराठी मीडियम मध्येच आहे सर. अच्छा, सेमीला की प्युअर मराठी? सेमी इंग्लिश आहे. ओके, सेमी इंग्लिश आहे. ओके, ओके. हां, तसं 5वी नंतर सेमी इंग्लिशच येतं, काही विषय नाहीये. मला आता तुम्हाला असं विचारायचंय दीदी, की तुमच्या मुलांनी यशस्वी व्हावं, असं नक्की तुम्हाला वाटत असेल, बरोबर? हो परंतु सर. 5वीत किंवा 7वी मध्ये त्याला यश म्हटलं तर मी माझ्या मते विद्यार्थ्यांचं यश म्हणजे मार्क्स हेच असू शकतं आपलं. बरोबर आहे का? हो, हो. तर आता मला सांगा, तुमच्या मुलाने ज्याने 4थी पास केलं आणि ज्याने 7वी पास केलं, तर त्याचे साधारणतः मार्क्स किती होते बरं? सर ते श्रेणीमध्येच असते. ए, बी श्रेणीमध्ये. ओके, ओके. मग यांची जी श्रेणी सध्या हां, पर्सेंटेज सध्या सरकारने बंद केलं, कारण मध्ये मुलं डॉमिनेट व्हायचे, मध्ये-मध्ये आत्महत्या वाढल्या होत्या, म्हणून आता ते श्रेणी पाडतात. ए-बी-सी हं, समथिंग काहीतरी. तर कुठल्या श्रेणीला श्रेणीमध्येच होता? आहे. ते माझा मुलगा ए श्रेणीला होता मोठा, 7वीला होता तो ओके. आणि लहान लहान ए-बी मध्ये होता. ओके, 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 ओके. चला, हरकत नाही. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे, जी मुलं तुमची समजा एक 5वीला आहे आणि एक 7वीला आहे समजा. हं, तर या मुलांनी जर समजा यावर्षी टॉप केलं, काय वाटेल हं. तुम्हाला? प्रगती वाटेल सर थोडीशी. आवडेल तुम्हाला तुमच्या मुलांनी टॉप केलं पाहिजे असं असं काहीतरी करायला, की त्याने टॉप केलं पाहिजे शाळेमध्ये? हो सर. ओके. चला, हरकत नाही. याच विषयाला घेऊन आता पुढची चर्चा आहे आपली. लक्ष द्यायचंय सर्वांनी. तर मित्रांनो, स्क्रीन बंद झाला का? चला, परत ओपन करतो. तर मित्रांनो, बघा, मुलांचा काय प्रॉब्लेम होतोय? कशामुळे मुलं मागे राहतात अभ्यासामध्ये? बघा, मुलांना मी पहिल्यांदा पण सांगितलं, मुलांचं खरं जर यश म्हटलं, तर ते फक्त मार्क्स आहे किंवा त्याची कुठलीतरी कॅटेगरी आहे, त्याची श्रेणी आहे, की तो कुठल्या कॅटेगरीमध्ये पास होतोय, कुठल्या कॅटेगरीमध्ये नापास होतोय, किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये तो येतोय. हे फक्त आता पाहिलं जातं किंवा त्याची टक्केवारी पाहिली जाते. तर कुठलाही मुलगा कोणत्याही वर्गामध्ये असेल, ज्युनियर पासून तर 10वी पर्यंत, तर त्या मुलाने एक्सलंट मार्क्स आणावे, त्याने पास आउट जे आहे ते अपेक्षेच्या पलीकडे करावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. आणि मात्र असं होत नाहीये. तर ते का होत नाही, त्याच्या मागचं मी तुम्हाला कारण सांगतो. बघा, स्क्रीनवर बघा. स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत असेल, की जगामध्ये जेवढेही मुलं असतात, ही मुलं जी लर्निंग करतात, जे शिकण्याचं त्यांचं कला असते, ही 3 प्रकारच्या पॅटर्नमध्ये येते. लर्निंग स्टाईल ज्याला म्हटलं जातं, ही 3 प्रकारची असते बघा लर्निंग स्टाईल. यामध्ये पहिली जी लर्निंग स्टाईल आहे, जर तुम्ही माझं स्क्रीन बघू शकत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, की पहिली जी त्याची लर्निंग स्टाईल आहे, ती लर्निंग स्टाईल आहे या ठिकाणी व्हिज्युअल. लक्ष देऊन बघा, तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित मी समजून सांगणार आहे. पहिली जी लर्निंग स्टाईल आहे मित्रांनो, ती आहे व्हिज्युअल. आणि दुसरी लर्निंग स्टाईल आहे, ती आहे ऑडिटरी. आणि तिसरी लर्निंग स्टाईल आहे, ती म्हणजे आहे कायनास्थेटिक. ही एक गोष्ट जर पालकांना, शिक्षकांना जर कळाली, ज्यांचा माईक चालू आहे, कृपया त्यांनी आपला माईक आता बंद करून घ्यायचा आहे. कोणाचा आहे मला माहीत नाही. प्लीज माईक बंद ठेवा. वैशाली दीदी तुमचाच आहे, सॉरी. तर माईक बंद ठेवा सर्वांनी आता. तर ही जी कॅटेगरी आहे मित्रांनो, किंवा ही जी लर्निंग स्टाईल आहे, ही जर ज्युनियर केजी पासून 10व्या वर्गापर्यंतच्या कुठल्याही पालकांना आपल्या मुलांची कळाली, तर तो मुलगा क्लासमध्ये टॉपर आल्याशिवाय राहणार नाही, ही माझी ग्वाही आहे.
लक्षात घ्या मी काय बोलतोय. ही गोष्ट तुम्हाला बारकाईने समजून घ्यायची आहे. आणि स्मिता दीदी आणि आगलावे दीदी खास करून तुम्हाला ह्या गोष्टी आता लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरच तुम्हाला काम करायचंय. ज्युनियर केजी पासून तर 10व्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या मुलांचं तुम्हाला सर्वे किंवा त्या मुलांची भेट देऊन तुम्हाला काम करायचंय. कसं करायचंय ते मी सांगणारच आहे पुढे. पहिल्यांदा तुम्हाला कशासाठी करायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि बाकीची जी लोक तुम्ही मला ऐकता आहात, तुम्ही सुद्धा ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. आणि तुम्ही पैसा कमवायचा असेल तर ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट होणं गरजेचे आहे, की लर्निंग स्टाईल पहिली काय आहे, व्हिज्युअल. व्हिज्युअल मीन्स डोळ्याने पाहून शिकणे. दुसरी कॅटेगरी आहे ऑडिटरी, म्हणजे काय, कानाने ऐकून शिकणे. आणि तिसरी कॅटेगरी आहे मित्रांनो कायनास्थेटिक, म्हणजे त्वचा, आपलं जे स्पर्श करण्याची शक्ती असते या स्पर्शेने शिकणे. हीच कॉल लर्निंग स्टाईल. आता मी या ठिकाणी तुम्हाला अं, या पीडीएफ मध्ये आहे का, एक मिनिट मला बघू द्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला मला कन्फर्मली दाखवता येईल कशा पद्धतीमध्ये हे सगळं चालतं. आय होप की ब्रेनचा फोटो असावा. हो हो आहे आहे. ओके, आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल या ठिकाणी मेंदूचा एक चित्र आहे. आणि या मेंदूच्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी एक पॅरेटल लॉब आहे. मी तुम्हाला, मला असं वाटतं हा विषय पहिले पण सांगितलेला आहे. पॅरेटल लॉब, ऑसिपिटल लॉब आणि या ठिकाणी आहे टेम्परल लॉब. हे 3 जे लॉब्स असतात मित्रांनो, हा एक आहे या ठिकाणी आणि हा एक आहे. आता हे तिघ जे मेंदू असतात कुठल्याही विद्यार्थ्याचे, हे खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह असतात. हे पुढचे प्री फ्रंटल आणि फ्रंटल लहान मुलांचे ऍक्टिव्ह नसतात इतके विशेष. हे 25 वर्षापर्यंत ऍक्टिव्ह होतात. परंतु खऱ्या अर्थाने जर कोणाचे लहान मुलांचे जर मेंदू जर म्हटलात तुम्ही, तर हे खालचे मागचे 3, हे तिघ जे मेंदू असतात हे त्या मुलांचे ऍक्टिव्ह असतात. आणि या पॅरेटल लॉब हा जो मेंदू आहे या ठिकाणचा, हा कानाजवळचा भाग, दोघं बाजूचा कानाजवळचा भाग, म्हणजे डावा आणि उजवा दोघही हे टेम्परल लॉब जे असतात मित्रांनो, टेम्परल लॉब हा ऑडिटरी लर्नर असतो. म्हणजे मुलगा जेवढं ऐकेल तेवढं सगळं त्याच्या कानामध्ये, म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये सेव्ह होणार. ऑडिटर म्हणजे हा मेंदू ज्याचा जास्त ऍक्टिव्ह असला तो ऐकून शिकू शकतो. ऑसिपिटल लॉब हा बघा, हा मागच्या बाजूला जो मेंदू आहे, हा ज्या मुलाचा ऍक्टिव्ह असला, हा मुलगा बघून शिकू शकतो. म्हणजे डोळ्याच्या आधारे हा मुलगा काहीही शिकू शकतो. आणि तिसरा आहे पॅरायटल लॉब, हा वाला बघा, हा वरच्या बाजूला असतो. हा असतो तुमचा स्किन, म्हणजे तुम्ही बघा स्पर्श केल्यानंतर कुठली गोष्ट आपल्याला जी फील होते त्यातनं शिकणारा मुलगा. मुलांमध्ये फक्त हे 3च मेंदू खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह असतात आणि याच्यातला नेमका कोणता मेंदू त्याचा ऍक्टिव्ह आहे त्यानुसार तो मुलगा शिकण्याची क्षमता ठेवतो. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून त्या दिवशी सांगितलं होतं, की तुम्हाला काही असे विद्यार्थी असतात, त्यांना जर तुम्ही एकदा कुठली गोष्ट सांगितली तर ते त्वरित ऐकून घेतात. आणि त्यांना पाठांतरही होऊन जातं. तुम्ही एकदाच सांगा फक्त त्यांना, की "बघ, हे तुझ्या वडिलांची बहीण आहे, हिला तुला आत्या म्हणायचं आहे." तो छोटासा जरी असेल तरी तो दुसऱ्यांदा आल्यानंतर लगेच म्हणेन, की "आत्या आली, आत्या आली, आत्या आली." का? कारण तुम्ही त्याला एकदाच सांगितलं. ज्याचा ऑडिटरी मेंदू ऍक्टिव्ह आहे, हा वाला जो मेंदू, याला जे म्हणतात टेम्परल लॉब ज्याला म्हणतात, हा मेंदू जर ऍक्टिव्ह असेल तर एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर चौथ्यांदा त्याचं इतकं सेव्ह होतं, की तो मुलगा परत त्या गोष्टीला नाही जरी पाहायला गेला तरीही त्याचं पाठांतर होणार. त्याच्यानंतर सेकंड जो मी तुम्हाला म्हटलं ऑसिपिटल लॉब, हा मेंदू ज्या मुलाचा ऍक्टिव्ह असेल, त्या मुलाला एकदा का एखादं चित्र दाखवलं आणि त्याच्या खाली तुम्ही ए फॉर ॲपल म्हणून दिलं किंवा एक्स वाय झेड, जर 9वी 10वीचा मुलगा असेल आणि त्याने जर तो सब्जेक्ट एक वेळा डोळ्याने पाहिला, तो परीक्षेमध्ये बसल्यानंतर ॲज इट इज जसाच्या तसा कॉपी करेल त्या ठिकाणी. जर त्याचा हा वाला मेंदू ऍक्टिव्ह असेल तर. आणि हा तिसरा मेंदू, हा जर त्याचा ऍक्टिव्ह असेल मित्रांनो, याला म्हटलं जातं कायनास्थेटिक लर्नर. म्हणजे हा मुलगा जर जर या मुलाने
कुठलाही अभ्यास त्याला जर डोक्यामध्ये सेव्ह करायचा असेल, तर या मुलाला शिकण्याची पद्धत आहे, की त्याने हाताने लिहून काढायला पाहिजे. लक्षात घ्या मी काय बोलतोय. त्याने काय करायला पाहिजे? हाताने लिहून काढायला पाहिजे. एकदा का त्याने हाताने लिहिलं म्हणजे त्याच्या संवेदन जी त्याला आपण म्हणतो ना, टच त्याला त्या गोष्टीचं झाल्यानंतर डायरेक्टली त्याच्या मेंदूत तो विषय सेव्ह होतो. म्हणजे तो डायरेक्टली एंडला, एक्झामला डायरेक्टली ती गोष्ट लिहू शकतो. अशा पद्धतीमध्ये हे 3 जे मेंदू असतात विद्यार्थ्यांचे, हे 3 मेंदू ॲक्टिव्ह असतात मित्रांनो या ठिकाणी. आणि या तिघं मेंदूंचं जे काम आहे, ते आहे या ठिकाणी जे मी तुम्हाला दाखवलं, व्हिज्युअल लर्नर. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं मगाशी व्हिज्युअल लर्नर कोण असतो मग हा? हा मुलगा असतो, याचं ऑसिपिटल लॉब ॲक्टिव्ह असतं, तो व्हिज्युअल लर्नर असतो. तो डोळ्याने एकदा का पाहिलं तर शिकू शकतो. ऑडिटरी लर्नर ज्याने एकदा कानाने ऐकलं, तो ते पूर्ण पाठांतर करून शाळेमध्ये जसंच्या तसं लिहू शकतो. आणि कायनास्थेटिक लर्नर म्हणजे काय, की त्या विद्यार्थ्याने जर अभ्यास करताना ती गोष्ट हाताने गिरवली, जर छोटा आहे, खूप छोटा आहे, बिलकुल बालवाडीतला, पहिलीतला मुलगा आहे त्याने जर हाताने गिरवली किंवा दुसरं एखादा मुलगा मोठा आहे 5वी, 7वी, 8वी, 10वी आणि त्याने काय केला, तो सब्जेक्ट डायरेक्टली हाताने लिहून घेतला. धाड-धाड लिहून घेतला. तर तो मुलगा जसंच्या तसं परीक्षेमध्ये लिहू शकतो. आणि या व्यतिरिक्त मेंदूच्या काही ॲक्टिव्हिटीज आपण काउन्सिलिंगमध्ये सांगत असतो. त्या विद्यार्थ्याने जर त्या विद्यार्थ्याने जर त्या ॲक्टिव्हिटीज अडॉप्ट केल्या. मी तुम्हाला सांगतो, तो 10वी चा मुलगा आहे समजा. आता बघा प्रत्येक माय-बापाला 10वी च्या वर्गामध्ये खूप टेन्शन असतं. माझ्या मुलाला ना 10वी मध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजे, जेणेकरून मला त्याला डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवण्याकरता मला इंजिनिअरिंगला लावायचं असेल, तर निदान 80% पडले पाहिजे. मला सायन्सला टाकायचंय, डॉक्टर बनवायचं, त्याला 90-95% पडले पाहिजे. कॉम्पिटिशनचं युग आहे, त्या दृष्टीने पडलेच पाहिजे. तर 10वी च्या वर्गामध्ये तर आई-वडील खूप टेन्शनमध्ये असतात आणि मुलगाही टेन्शनमध्ये असतो. अशा पालकांनी जर मुलांचं हे टॅलेंट ओळखलं आणि त्यानुसार जर त्यांनी काउन्सिलिंग घेऊन त्या मुलाला शिक्षण दिलं, मी कोणत्याही स्टॅम्पवर लिहून देतो तुम्हाला. तुम्ही काय करा माझ्याकडे 35 मार्क जर समजा टक्केवारीमध्ये कोणाला काउंट केलं असेल आणि 35% पडलेला मुलगा माझ्याकडे घेऊन या. आपण त्याचं टेस्ट करणार, लर्निंग स्टाईल त्याची हे करणार आणि त्यानुसार त्याला त्याला रेमेडीज काही देणार आपण आणि त्यानुसार जर त्याने त्या ॲक्टिव्हिटीज केल्या त्या पद्धतीने जर त्याने अभ्यास केला, तर तो 35% चा मुलगा 85% पर्यंत हे कशामुळे? कारण त्याच्या इनबॉर्न टॅलेंट, त्याचा मेंदू कोणता नेमका ॲक्टिव्ह आहे शिकण्यासाठी. 100 विद्यार्थी जर वर्गामध्ये असतील, टीचर जर सर्वांना एकच पुस्तक वाचून शिकवत असेल, त्यातले 10-15च मुलं का पुढे जातात? त्याचं कारण हे असतं, की वाचून शिकवल्यानंतर जो ऑडिटरी लर्नर असतो, हा जो 2 नंबरचा लर्नर असतो, याच्या कानात ते याच्या मेंदूमध्ये ते सेव्ह होतंय. कारण पॅराइटल जो सॉरी टेम्परल जो लॉब आहे, तो लॉब त्याचा ॲक्टिव्ह आहे. टीचरने जर एखादी फळ्यावर कृती काढून दाखवली, कुठलेतरी काहीतरी एखादं म्हणजे फोटो किंवा एखादं गणित सोडवून दाखवलं, तर जो मुलगा व्हिज्युअल लर्नर असतो, तो त्याला पूर्णपणे कॅच करून डोक्यात सेव्ह करून घेतो. पाठ होऊन जातं त्या विद्यार्थ्याचं. कायनास्थेटिक लर्नर हा जो मुलगा असतो, हा मुलगा मित्रांनो, हा क्रिया करूनच शिकू शकतो. मात्र ही मुलं जनरली मागे राहून जातात शाळेमध्ये. कारण शिक्षकांना माहीत नसतं हा कायनास्थेटिक लर्नर आहे, की ऑडिटरी लर्नर आहे, का व्हिज्युअल लर्नर आहे. आता भरपूर तासांमध्ये बघा तुम्ही बऱ्याचदा असं होतं, की विद्यार्थी खूप मागे राहतात. कारण शिक्षकांना माहीत नाही, की या या मुलाची कोणता मेंदू त्याचा ॲक्टिव्ह आहे, तो टेम्परल आहे का ऑसिपिटल आहे का तो कायनास्थेटिक आहे, त्यांना माहीत नसतं आणि याच्यामुळे होतं काय, की ते मुलं वर्गामध्ये नापास होतात, बी ग्रेडला, सी ग्रेडला जातात आणि डिप्रेशनमध्ये येतात. म्हणून पालकांनी जर आपल्या मुलांचं हे लर्निंग पॅटर्न, लर्निंग स्टाईल जर समजून घेतली आणि त्यानुसार जर आपण कन्सल्टिंग करतो त्या पद्धतीमध्ये जर 10वीचा असो, 9वीचा असो, पहिलीचा असो की दुसरीचा असो. पहिल्या बिलकुल ज्युनियर के-जी पासून जर माय-बापाला हे माहीत पडलं, पालकांना जर माहीत पडलं, की माझा मुलगा कसा शिकण्यास एक्सपर्ट आहे. यू कान्ट बिलीव्ह तो मुलगा जे करू शकतो, आदर कोणीही करू शकत नाही.
कारण तो पुस्तकं ग्रहण करू शकतो. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये छोटी-छोटी मुलं गुरुकुलमध्ये शिकवली जात होती आणि त्यांचे 4 शास्त्र, 18 पुराण 15 वर्षाच्या वयामध्ये पाठ असायचे. अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी. बघा मुस्लिम समाजामध्ये कुराण छोटे-छोटे मुलं पाठ करून घेतात. छोटे-छोटे मुलं कुराण पाठ करतात. कसे पाठ करतात? कारण की त्या मुलांना पाठ करण्याची एक वेगळी टेक्निक तिथं त्यांच्याकडे शिकवली जाते. मला नाही माहिती तुम्ही कधी पाहिलंय की नाही पाहिलं, ऐकलंय की नाही ऐकलंय. परंतु कुराण पाठ होतात मुलांचे आणि आपल्यांचे इकडे शाळेतले अभ्यास पाठ होत नाही त्याच्या मागचं कारण एवढंच असतं, की या मुलांचे लर्निंग पॅटर्न्स आई-वडिलांना माहीत नसतात. आणि म्हणून ही मुलं मागे राहतात. आणि मित्रांनो, ही लर्निंग पॅटर्न एक्झॅक्टली काय आहे, हे जर आपण आई-वडिलांना व्यवस्थित स्मिता दीदी आणि आगलावे दीदी दोघांना सांगतो. तुम्ही जर ही एकच विषय तुम्हाला फक्त लोकांना सांगायचा आहे, पालकांना सांगायचा आहे. बाबा, तुझा पोरगा ज्युनियरला आहे का? जर ज्युनियरला आहे आणि तुला जर वाटत असेल, की 10वी मध्ये तुझ्या पोराने 95% मार्क्स पाडावे, तर तू त्याची एक टेस्ट कर. त्याच्यामध्ये तो कोणता मेंदू त्याचा ॲक्टिव्ह आहे, याच्यामध्ये एकदा त्याने टेस्ट केली तर सगळ्या गोष्टी त्याला कळणार आहे. असं नाही की एकच गोष्ट कळणार आहे. परंतु विद्यार्थ्यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, तर लर्निंग पॅटर्न गरजेचे आहे डी मधून. 10वी पास झाल्यानंतर मग त्याचं आर्ट, कॉमर्स, सायन्स कारण पुढे त्याला आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं. त्या रिपोर्टमध्ये मग त्याला आपण पुढचं ऑप्शन या ठिकाणी त्याला येतं, की त्याने त्याचं टेस्टिंग झालेलं असतं. मग पुढे त्याला आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं. त्यानुसार तो मुलगा हे बघा, या ठिकाणी मग त्याचं क्लिअरली येतं, की तो सायन्समध्ये आता इथं बघा, हा मुलगा जे आता आपण मगाशी ऑडिटरी वगैरे ती पाहत होतो त्याचं, हा पोरगा 36.40% सायन्समध्ये हुशार आहे, 35.42% कॉमर्समध्ये आहे आणि 28% हा 28.18% आर्टमध्ये आहे. म्हणजे या मुलाच्या पालकांनी याला काय घ्यायला पाहिजे? सायन्स घ्यायला पाहिजे. हे हा रिपोर्ट एकदा त्याचा बनलेला असला, की तो मुलगा ऑटोमॅटिकली त्याचा पुढच्या रिपोर्टनुसार त्याला मग 10वी पास झाला म्हणजे काय घ्यायचं मग आर्ट घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. मग झालं त्याने सायन्स घेतलं इथं सायन्सला त्याला चांगले टक्के आहेत म्हणजे त्याचं डोकं सायन्सला चालणार आहे. सायन्स घेतल्यानंतर त्याने 11वी 12वी आता सायन्स घ्यायचं म्हटल्यावर मग त्याने 11वी 12वी सायन्समध्ये केल्यानंतर आता त्याला जर करियर ऑप्शन निवडायचं आहे. लक्षात घ्या. आता त्याला करियर ऑप्शन निवडायचं आहे. मग सायन्समध्ये तो जर एक्सपर्ट होता, तर सायन्समधलं नेमकं करियर ऑप्शन कोणतं, ते या ठिकाणी त्याला दिसतं. बघा, या ठिकाणी सायन्समध्ये हा पोरगा सायन्सला पुढे होता म्हणून मेडिकल सेक्टरमध्ये हा पोरग्याला इथं डॉक्टर बनण्यासाठी 5 स्टार भेटलेले आहेत. म्हणजे हा पोरगा डॉक्टर बनू शकतो. त्या व्यतिरिक्त हा पोरगा फार्मासिस्ट बनू शकतो कारण 4 स्टार आहे. या ठिकाणी हा न्यूट्रिलिस्ट बनू शकतो. त्या ठिकाणी या केमिस्ट बनू शकतो. या ठिकाणी हा फूड इन्स्पेक्टर बनू शकतो. कारण या ठिकाणी सर्जन बनू शकतो. कारण एवढ्या याच्यामध्ये त्या पोराला जे आहे ते 5 स्टार 4 स्टार, 5 स्टार मिळालेले आहे. म्हणजे हा रिपोर्ट त्याला काढल्यानंतर ज्युनियर के-जी पासून कामा पडणारा रिपोर्ट आहे. पहिल्या 10वी पर्यंत त्याची लर्निंग स्टाईल त्याला कामात आणता येणार आहे. 10वी झाल्यानंतर 12वी पर्यंत त्याला आर्ट, कॉमर्स, सायन्स फॅकल्टी चूज करायला येणार आहे. 12वी नंतर त्याला आता काय करायचं आहे, करियर ऑप्शन निवडायचं आहे त्याला. मग त्याने कोणतं ऑप्शन निवडायचं त्यानुसार इथं करियर ऑप्शन येतात. इंजिनिअरिंगमध्ये हा मुलगा जो रिपोर्ट बघतोय आपण, आता हा जो मुलगा आहे म्हणजे त्याचं नाव काय आहे तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी बघा. सर्वेंद्र पाटील. एक्झॅक्टली मला आता आठवत नाही कोणाचा मुलगा आहे हा. सर्वज्ञ पाटील माझा आहे, जयश्री पाटीलचा. ओके. दीदी हा तुमचा मुलगा आहे का? अरे, हां. रँडमली मी एक चूज केलेला हे आहे. थँक यू. कारण मला ते तुम्हाला विचारायचंच होतं खरं तर. ओके. थँक यू रँडमली मी त्याचीच घेतल्याबद्दल. माझ्या याच्यावरनं डिस्प्लेवरनं आणि ते अचानक दीदींचाच मुलगा आला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा सर्वज्ञ मुलगा आहे. याला मी पाहिलेलं नाहीये आणि त्याचं या ठिकाणी लर्निंग स्टाईल आपल्याला बघायला मिळालं किंवा मग त्याचं इथं कॉमर्स, आर्ट्स, सायन्स या ठिकाणी आपल्याला त्याचं पोटेन्शियल कोणत्या फॅकल्टीमध्ये चांगलं आहे ते आपल्याला या ठिकाणी त्यानंतर करियर ऑप्शन्स या ठिकाणी त्याला म्हणजे तो डॉक्टर छान बनू शकतो. आई-वडिलांची जर इच्छा असेल मेडिकल सेक्टरमध्ये म्हणजे माझ्या मुलाला न्यायचं आहे, तर ते डॉक्टरीसाठी खूप चांगलं आहे. कारण 5 स्टार आहे म्हणजे तो डॉक्टर 100% बनेल. कारण ईझी जातं. कारण न्यूरॉन जे असतात, अजून तुम्हाला न्यूरॉन्स वगैरे हा विषय पुढे शिकायचा बाकी आहे आपल्या 10 दिवसाच्या क्लासमध्ये. पण तुम्हाला एक फक्त कल्पना देतोय मी या ठिकाणी, की न्यूरॉनचा जो फ्लो असतो तो जितका जास्त असेल तितके स्टार इकडे वाढतात. जर दीदीला असं वाटलं माझा पोरगा इंजिनिअरिंगमध्ये मला टाकायचा आहे, तर सगळ्यात जास्त जास्त त्याला कशामध्ये आहे तर कॉम्प्युटर इंजिनिअरमध्ये तो
म्हणजे त्याला 5 स्टार आहे. म्हणजे तो कॉम्प्युटर इंजिनिअर सहज बनू शकतो, हलक्या हाताने बनू शकतो. त्यानंतर इकडे केमिकल इंजिनिअर पण त्याला 4 स्टार आहे. म्हणजे ह्या इंजिनिअरिंगमध्ये त्याला हे 2 फील्ड या ठिकाणी चूज होत आहेत, म्हणजे दिसतायत, हे ते निवडू शकतात. त्याच्यानंतर करियर ऑप्शनमध्ये म्युझिकमध्ये आता त्यांना जर वाटलं, कारण हा पोरगा त्याच्या टॅलेंटनुसार, म्हणजे जर मी तुम्हाला सकाळी जे दाखवलं होतं बघा 10 ब्रेन, त्यामध्ये ते तुम्हाला एक थोडंसं दाखवतो आता. आता आलंच आहे इथं आणि सर्वज्ञची मम्मी पण आहे. म्हणून मला असं वाटतं थोडंसं मी याच्यामध्ये विश्लेषण द्यायला काही हरकत नाहीये. कारण त्यांना पण लक्षात येऊन जाईल, की माझ्या मुलाला मी एक्झॅक्टली काय-काय केलं पाहिजे किंवा कसं-कसं केलं पाहिजे. तसं तर काउन्सिलिंगमध्ये त्यांना हे सांगितलं जाईल. त्या ठिकाणी मी तुम्हाला स्वभाव सांगितले होते बघा सकाळी स्वभाव. तर प्रायमरी लेव्हलला सर्वज्ञचा जो स्वभाव आहे हा स्टेडी आहे. म्हणजे हा थोडासा लाजाळू असेल, थोडासा म्हणजे खूप ज्याला आपण म्हणतो, की प्रायमरी लेव्हलवर म्हणजे तो त्याच्या लेव्हलवर जर म्हटलं तर थोडासा लाजाळू, थोडासा प्रामाणिक, परंतु तो सेकंडरी डॉमिनंट आहे. म्हणजे हा दुसऱ्या माणसांवर लादवण्याचे कामं करत असेल. आय थिंक की सर्वज्ञच्या मम्मीला ही गोष्ट माहीत असेल. मी जास्त डीपमध्ये जात नाही कारण त्यांच्या पर्सनल काही गोष्टी असतात. ओके. या ठिकाणी मी थोडंसं त्याच्या ब्रेनचा स्टडी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा. या मुलाचं जर टॅलेंटचा जर खऱ्या अर्थाने विचार केला, तर हा पोरगा कायनास्थेटिकमध्ये ग्रीन आहे. या ठिकाणी तुम्ही जे कलर बघता आहात, या ठिकाणी ग्रीन, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ब्लू दिसत आहेत, काही रेड पण दिसत आहेत. तर त्याची खऱ्या अर्थाने न्यूरॉन्स जर म्हटलं, तर या 5 ठिकाणी त्याचे न्यूरॉन जे आहे, हे जास्त फ्लो करतायत. आता या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं, की या ग्रीननुसार मी सजेस्ट कसं करणार, की कायनास्थेटिक मोटर, फाईन मोटर त्याची खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा पोरगा आपल्या मांसपेशी, ज्या मायक्रो मांसपेशी आहे त्याच्या, त्यावर हा पोरगा खूप चांगली कमांड ठेवू शकतो. इकडे म्हणजे ब्लू आहे. ब्लूमध्ये सुद्धा 8.81 आहे. म्हणजे त्याची ग्रोस मोटर सुद्धा प्रगती छानपैकी करू शकते ती. हा मुलगा म्हणजे बारीक-बारीक, बारीक-बारीक गोष्टींना खूप जबरदस्त, जबरदस्त याची कमांड असणार आहे. जबरदस्त कमांडर आहे असणार याची. म्हणजे हा पोरगा चेस खेळणे किंवा कॅरम खेळणे किंवा या गोष्टींमध्ये खूप हुशार असेल किंवा मग छोटे-छोटे हे आणि व्यायाम करण्यामध्ये सुद्धा हा, याला जर तुम्ही चांगल्यापैकी केलं तर हा चांगला खेळाडू पण बनू शकतो. म्हणजे हे या ठिकाणी दिसतं. पण या ठिकाणी जर आपण न्यूरॉनचा फ्लो सगळ्यात जास्त पाहिला तर त्याचा 14.79 म्हणजे त्याचा लँग्विस्टिक या विषयामध्ये आहे. आणि लँग्विस्टिकमध्ये असल्यामुळे हा भाषेवर याचं प्रभुत्व खूप जबरदस्त असणार आहे. आता काय आहे तो पोरगा यावर आपल्याला डोकं खर्च करायचं नसतं. कारण छोटे मुलं लगेचच काही त्याचा पूर्ण विकास झालेला नसतो. पण हा मुलगा भाषेमध्ये म्हणजे आताच त्याचे पाय, आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आताच हा मुलगा बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट असेल, म्हणजे एकदम छान बोलत असेल, छान सांगत असेल, कुठली गोष्ट समजवत असेल. त्याच्यानंतर त्याचे म्युझिकल इंटेलिजन्स पण त्याचं 11.67 आहे. म्हणजे बेस्ट आहे. ग्रीनमध्ये आहे. म्हणजे ह्या दोघंमध्ये जर ग्रीन आलं आहे, तर हा पोरगा भाषा तर जबरदस्त वापरेल, पण सोबत-सोबत हा जो मुलगा आहे, हा भावनिक सुद्धा तितकाच असेल. म्हणजे हा बोलताना तुरट नाही बोलणार. कारण ह्या दोघं गोष्टी ज्याच्या ग्रीन आल्या ना, तर हा गोड बोलण्यात एकदम छान असतो. आता काय आहे, हे मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये हा पोरगा अनुभवातून असा गोड बोलायला शिकेल, की कुठल्याही माणसाला हा मोहित करून टाकेल. इतकं सुंदर त्या पोराचं बोलणं असेल आणि भाषेवर त्याची कमांड खूप सुंदर असेल. म्युझिकमध्ये तो आताच खूप चांगला असेल, म्हणजे नाचणं, कूदणं, खेळणं, गाणं गाणं वगैरे यामध्ये सुद्धा तो खूप सुंदर असेल. म्हणजे जो ऑब्झर्वेशन या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नॅचरलिस्टिकमध्ये हा 12 पॉइंट हे आहे. म्हणजे याचं ऑब्झर्वेशन सुद्धा खूप जबरदस्त आहे. खूप जबरदस्त आहे ऑब्झर्वेशन. त्यानंतर व्हिज्युअल म्हणजे चित्रकलेमध्ये वगैरे सुद्धा हा पोरगा खूप चांगला असेल. कारण की या ठिकाणी याची इथं सुद्धा ग्रीन आहे. परंतु त्याचं जास्त करून जर मी तुम्हाला म्हटलं, तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल, या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी असं बारीक निरीक्षण केलं तर या ठिकाणी W3 हे जर बघत असाल तुम्ही, हे ठिकाणी W3, हे W4 हे जर दिसत असेल तुम्हाला त्यानंतर इथं एल आहे. हा एल आहे. हा याला मी तुम्हाला पॅटर्न शिकवले होते बघा. इथं पण W3 आहे या मुलाचं. म्हणजे काय? हा मुलगा W3 म्हणजे काय असतं? स्पायरल एलॉंगेटेड वर्ड. मी तुम्हाला पॅटर्न सांगितले होते बघा, त्याच्या बोटावर जे पॅटर्न असतात. स्पायरल एलॉंगेटेड वर्ड हे W3 म्हणजे ते असतं. म्हणजे हा पोरगा तितका चिकित्सक सुद्धा असेल. खूप बारीक, बारीक गोष्टींचा विचार करून हा पोरगा पावलं उचलेल. खूप सुंदर. त्याच्यानंतर इथं W2 आहे. W2 म्हणजे काय या ठिकाणी? W2 म्हणजे त्या मुलाचं येतं स्पायरल
स्पायरल वॉल म्हणजे हा पोरगा मी म्हटलं होतं 2 डेल्टा असतात आणि मध्ये स्प्रिंग सारखं गोल वर्तुळ असतं ज्याला आपण म्हणतो तुम्हाला कुठला शब्द तो याच्यामधला अध्यात्मामधला वापरला होता त्या ठिकाणी, की तो एक शंख असतो, एक धनुष्य असतो आणि एक असतो कुठलं म्हटलं होतं कोणाला आठवतं का? चक्र. वल म्हणजे चक्र, चक्रवर्ती. तर हे जे आहे ना स्पायरल वर ही चक्रामध्ये येतंय दीदी त्याचं. त्याच्यामुळे त्याचं कायनास्थेटिक मोटर जे आहे ना, एकदा का तुम्ही त्याला चेस, कॅरम, चेस किंवा तुम्हाला त्याला जर तुम्ही अशा काही छोट्या-छोट्या गेम्समध्ये जर त्याला टाकलं ना, एकदा का टाकलं ना, तर तो पोरगा कोणाला जवळ पण येऊ देणार नाही. कारण जवळ-जवळ 10.66 त्याचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर जे आपण करतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हे क्लासेस वगैरे जर लावले ना, आय थिंक की त्याच्या एक्स्ट्रा याच्यामध्ये करिक्युलरमध्ये खाली आपल्याला ऑप्शन दिसतातच. त्याचं म्युझिकमध्ये दिसणार, लँग्विस्टिकमध्ये दिसणार आणि इथं त्याचं हे चेस वगैरे खेळण्यामध्ये सुद्धा दिसणार. तर एक थोडीशी तुम्हाला कल्पना देतोय मी, की कशा पद्धतीने ह्या गोष्टी म्हणजे करियर ऑप्शन्स निवडताना मित्रांनो, या ठिकाणी आपले 10 ब्रेन आहेत. तुम्हाला जर दिसत असेल तर इकडनं 5 आहे, लेफ्ट 5 आणि राइट 5. हे आपले ब्रेन कशा पद्धतीने काम करतात या ठिकाणी हे दिसतं. ओके. तर आय होप की तुम्हाला मी जे बोलतो आहे ते लक्षात येत असेल. मी पुढे जातो. आता मी जिथं होतो तिथं जातो. एक वेळा परत मी त्या ठिकाणी येतो. लर्निंग स्टाईलवर येतो. लर्निंग स्टाईल आता त्याची आई असल्यामुळे मला थोडंसं त्यांच्याकडे त्यांना या ठिकाणी सांगायला आवडेल. ओके. दीदी त्याची लर्निंग स्टाईल जी आहे ना, ती ऑडिटरी आहे. माझा आवाज येतोय दीदी तुम्हाला? ऐकताय तुम्ही? हो सर. हो, हो. ओके. त्याची जी लर्निंग स्टाईल आहे, लर्निंग स्टाईल त्याची 38.74% म्हणजे त्याची लर्निंग स्टाईल ऑडिटरी आहे आणि 32.76 त्याची व्हिज्युअल आहे. म्हणजे तो सगळ्यात जास्त ऐकून शिकू शकतो. आता तुम्ही त्याची टेस्ट केलेली आहे. आता मी तुम्हाला काउन्सिलिंग करतो या ठिकाणी. तुम्ही काय करायचं आहे, की या मुलाला कायमस्वरूपी ऑडिओ जेवढे बुक्स तुम्हाला अवेलेबल होतील त्याच्या सब्जेक्टचे तेवढे अवेलेबल करायचे आणि त्याला मोबाईलवर लावून ऐकायला द्यायचे. पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकेल तो चॅलेंज आहे माझा या गोष्टीला घेऊन. ऑडिटरी. अभ्यास करताना काय करायचं त्याला एकांतामध्ये बसवायचं कुठेतरी आणि त्याला म्हणावं जोरात बोलून अभ्यास कर, जोरात बोलून. भिंतींशी बोलून अभ्यास कर. ऑडिटरी लर्नर असल्यामुळे तो जर ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो आता तो 4थी-5वी ला काहीतरी असेल, तर त्याच्या सब्जेक्टला तो जोरात वाचून जर तो डायरेक्टली सेव्ह करू शकेल ब्रेनमध्ये. शांत बसून अभ्यास अजिबात करू द्यायचा नाही या पोराला. नुसतं काही मुलं असतात ना पुस्तक घेऊन बसतात. असा अभ्यास नाही. त्याला म्हणावं बोलूनच तू अभ्यास करायचा. आणि व्हिज्युअल लर्नर म्हणजे 32% त्याचं व्हिज्युअल पण आहे. म्हणजे तो पाहून सुद्धा शकू शकतो. तर काय करायचं मग अशा वेळेस काय करायचं ऑडिओ ऑडिओ बुक असतात. तर व्हिडिओ ऑडिओ बुक्स जर मिक्स मिळाले तुम्हाला तर ते घेऊन यायचे आणि मोबाईलवर त्या मुलाला म्हणायचं की तू बघ, डोळ्याने बघून आणि कानाने ऐकून जर तो शिकला ना, तर दीदी तो पैकीचे पैकी मार्क पाडेल. पैकीचे पैकी. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही शाळेमध्ये तो इतक्या पुढे जाईल. कारण ही स्टाईल तुम्हाला माहीत पडलेली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अजून माहीत नाहीये. म्हणून तुम्ही त्याला या पद्धतीने जर शिकवण्याचं काम केलं आणि कायनास्थेटिकमध्ये तो खूप कमी आहे. म्हणजे 28% आहे आणि इथं 38% आहे. म्हणजे तुम्ही त्याला ऑडिटरी लर्निंगमध्ये खूप जास्त त्याच्यावर भर द्या. तुम्ही या मुलाला काहीही सांगाल तर सहज सेव्ह होईल. आता तो आहे का इथं तुमच्या सोबत बसलेला आहे का? नाही सर, मी ऑफिसमध्ये आहे. त्याचे हो. वडील आहेत त्याच्यासोबत. त्यांना इन करून घ्या ना. मी त्यांना ते नाही, लिंक नाही, नाही, पाठवली नाही, आहे नाही, सर. नाही, नाही. मी तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगतोय म्हणून तुम्हाला मी विचारलं, की तो आहे का तिथं? बघा, हं. ऑडिटरी लर्नर विद्यार्थ्याला कधीही रागवायचं नाही. हां. 2 कानफड्यात ठेवल्या तरी चालतील, पण रागवायचं किंवा त्याच्यावर जोरात ओरडायचं नाही. जर तुम्ही त्याच्यावर ओरडलात, त्याचा हा जो लॉब आहे, ज्याला मी म्हटलं की तुम्हाला टेम्परर लॉब. हा लॉब त्याचा फुल ॲक्टिव्ह आहे आणि याला जर तुम्ही रागवून जोरात ओरडलात, तर त्याच्या डोक्यात भीती बसून जाईल आणि त्या भीतीपोटी हा मुलगा जो असेल, हा त्याच्या टॅलेंटला दाबून टाकेल. म्हणून त्याच्यावर ओरडायचं नाही. त्याला तुम्ही काय करा, कानफट्टीत ठेवून द्या ती एक छानशी. काही फरक पडणार नाही त्याला तुम्ही मारल्यानंतर 2 घंट्याने परत तुमच्या जवळच येईल. कारण त्याची कायनास्थेटिक जी आहे ना ती 28% आहे. म्हणजे ऑडिटरीपेक्षा त्याला मार लागेल जरूर, परंतु तरी सुद्धा तो पोरगा ऑडिटरी असल्यामुळे तो जास्त रागवणार नाही. पण तुम्ही जर त्याला जिथपर्यंत माझा अभ्यास आहे तिथपर्यंत जर तुम्ही त्याला जास्त ओरडून रागवलात ना, तर तो 2-2 घंटे तुमच्याशी बोलणार नाही किंवा तो म्हणेन, की "मम्मी तुझ्याशी हो, कट्टी आहे, बरोबर आहे सर हे. माझ्याशी तू बोलायचं नाही." असं करत असेल तो तुम्हाला घरामध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे.
तर ऑडिटरी लर्नर सगळ्यांनी लक्षात घ्या, की अशा मुलांना रागवणं अजिबात चालत नाही. आता दीदीच्या मुलाचं आपण टेस्ट केलं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसलं म्हणून दीदीला मी ह्या 2 गोष्टी सांगू शकलो या ठिकाणी. मित्रांनो, हेच काम आपल्याला प्रत्येक पालकाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे अपयशी व्हायलाच नको कुठला मुलगा. करियर ऑप्शनमध्ये दाखवत होतो. एक्स्ट्रा करिक्युलर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो त्याचं, जेणेकरून तुम्हाला म्हणजे बघा आई-वडील कधी पण काय करतात, आपल्या मुलाला शाळेव्यतिरिक्त कुठेतरी क्लासेस लावतात. कोणी स्विमिंगचं लावतं, कुठलं लावतं, कुठलं लावतं. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला बघायला मिळेल, की या मुलाला 9 लँग्वेज स्टिकमध्ये तो सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याला एक्स्ट्रा जर कुठले क्लासेस लावायचे असतील दीदी, तर तुम्ही फॉरेन लँग्वेजचे लावा. सगळ्यात मोठा या ठिकाणी बघा त्याचा हा कॅन्डल जो आहे तो सगळ्यात वरती आहे. 9 नंबरचा आणि 9 नंबरमध्ये जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर फॉरेन लँग्वेज याच्यामध्ये हा पोरगा खूप पुढे असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे या ठिकाणी थर्ड 13.33 थर्ड आहे. थर्ड मध्ये तो सिंगिंग मध्ये खूप चांगलं करियर बनवू शकेल. एक्स्ट्रा जर तुम्हाला त्याला काही शिकवायचं असेल तर. चेस खेळण्यामध्ये पण तो आहे, परंतु एव्हरेज आहे. त्याच्यामुळे जास्त डान्समध्ये तो 10% आहे. या ठिकाणी 4ला म्हणजे तो 4ला इथं ओके. ड्रामा आणि ॲक्टिंगमध्ये त्याला या ठिकाणी बघा 11.80 आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्याला या 3 गोष्टी तर तुम्ही प्रामुख्याने त्याला क्लासमध्ये घेऊ शकता. पहिला नंबरला आहे त्याला फॉरेन लँग्वेज किंवा कुठल्याही लँग्वेजचे क्लासेस लावा. सेकंडला तुम्ही त्याला सिंगिंगचा क्लासेस लावा आणि थर्डला तुम्ही त्याला ड्रामा किंवा ॲक्टिंग अशा पद्धतीमध्ये म्हणजे शाळेमध्ये सुद्धा जर कुठल्या कॉम्पिटिशन्स वगैरे होत असल्या ना, तर या 3च गोष्टीमध्ये त्याला तुम्ही भाग घ्यायला प्रोत्साहित करा. जबरदस्त तो त्यामध्ये सुद्धा पुढे जाऊ शकणार आहे. तर हे सुद्धा पालकांना या ठिकाणी आपल्या या टेस्टमधनं लक्षात येतं, की बाबा कारण प्रत्येक पालक काहीतरी एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करतात आपल्या पोराला, की बाबा चला ठीक आहे शाळा आता समर कॅम्प म्हणजे व्हॅकेशन आहे, तर आता काहीतरी क्लास लावूया मुलांना. तर या ठिकाणी हे पण आपल्याला दिसतं, की एक एक्स्ट्रा करिक्युलर काय करावं आपण मुलांचं. तर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. चौथं वन डान्स पण आहे. पण डान्सपेक्षा हे तिघं एक्स्ट्रा असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर त्याला भर देऊ शकता. एनिवे मी तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स सांगितलं तर त्या ठिकाणी त्याला 36 सायन्सला आहे 35 म्हणजे जवळपास 1% चा फरक आहे. कॉमर्समध्ये सुद्धा तो करियर बनवू शकतो. असं नाही की करू नाही शकत. पण सायन्समध्ये एक्स्ट्रा करियर आहे त्याचं. करियर ऑप्शनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. तर या ठिकाणी आता म्युझिकमध्ये सुद्धा जर म्युझिक त्याचं स्ट्राँग असल्यामुळे बघा त्याचं म्युझिकमध्ये किती ठिकाणी करियर दाखवलं जात आहे. जर त्याच्या आई-वडिलांना असं वाटत असेल, की म्युझिकमध्ये माझा मुलगा करियर करू शकला पाहिजे का? कारण आई-वडिलांच्या चॉईसवर आहे. करियर ऑप्शन्स भरपूर असतात. तर तो म्युझिक टीचर बनू शकतो. त्याला 5 स्टार जिथं-जिथं आहे तिथं-तिथं सांगतोय मी. म्युझिक इन्स्ट्रुमेंट आर्टिस्ट बनू शकतो. 5 स्टार आहे. व्हॉईस रिकॉग्नायझर बनू शकतो. त्यानंतर तो इथं पियानो आर्टिस्ट बनू शकतो, गिटार आर्टिस्ट बनू शकतो. म्हणजे एवढ्यामध्ये 5 स्टार आहे. त्यानंतर तो डान्सर पण बनू शकतो आणि कोरिओग्राफर पण बनू शकतो. 4 स्टार आहे. कारण 3 पेक्षा जास्त स्टार असले तर बनण्याची क्षमता खूप जबरदस्त असते. त्यानंतर लाईफ सायन्समध्ये सुद्धा तो एक्सलंट आहे. बायोलॉजी टीचर पण बनू शकतो. त्यानंतर बॉटनी टीचर पण बनू शकतो. त्यानंतर त्याला इकडे या तिघही गोष्टींमध्ये त्याला 4 स्टार आहे. म्हणजे पॅथॉलॉजी रिसर्चरमध्ये किंवा याच्यामध्ये म्हणजे लाईफ सायन्सच्या टॉपिकमध्ये सुद्धा त्याला करियर ऑप्शन छानसं आहे. डिझायनिंगमध्ये मात्र त्याचं करियर नाहीये. त्याच्यामुळे या विषयामध्ये त्याच्या आई-वडिलांनी त्याला अजिबात टाकू नये. वेदर एंड एन्व्हायर्नमेंटमध्ये जर जायचं म्हटलं, मी मगाशी म्हटलं त्याचं ऑब्झर्वेशन छान असल्यामुळे बघा या ठिकाणी जिओलॉजी प्रोफेसर पण तो बनू शकतो. त्यानंतर या ठिकाणी त्याला 4 स्टार, 4 स्टार, 4 स्टार जवळपास हे जर म्हटलं, आर्किओलॉजिस्ट म्हटलं सोडलं, तर बाकीच्या सगळ्यामध्ये त्याला 4 स्टार आहे. सॉइल रिसर्चर, ॲग्रीकल्चरिस्ट त्यानंतर इकडे-तिकडे फॉरेस्ट ऑफिसर वगैरे याच्यामध्ये सुद्धा त्याचं करियर म्हणजे हे आई-वडिलांवर डिपेंड करतं, की त्याला नेमक्या कोणत्या फील्डमध्ये त्यांना म्हणजे हे आहे. बघा या ठिकाणी बँकिंग अँड फायनान्समध्ये सुद्धा त्याला चार्टर्ड अकाउंट सोडलं आणि फायनान्स प्लॅनर सोडलं, तर बाकीच्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये 4-4 स्टार आहे. म्हणजे इथं सुद्धा त्याला म्हणजे मी म्हटलं ना त्याला, की कॉमर्समध्ये सुद्धा तो हुशार आहे, तर इथं त्याला 4 स्टार या ठिकाणी चांगल्यापैकी आहे. मास एंड मीडियामध्ये जर करियर करायचं म्हटलं, तर बघा या ठिकाणी लँग्वेज एक्सपर्ट तो पोरगा बनू शकतो. कारण 5 स्टार या ठिकाणी आहे. न्यूज रीडर बरेच आता सध्याच्या घडीला न्यूज रीडर चॅनल्सवर आपण बघतो. तिथं पण बनता येतं. त्यानंतर त्याला या ठिकाणी अँकर एंड रेडिओ म्हणजे मी म्हटलं ना बोलण्यामध्ये एक्सपर्ट राहील हा पोरगा. तर इथं त्याचं सगळं करियर ते दिसतंय. सगळ्यामध्ये इथं जवळ-जवळ तो करियर करू शकतो मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये. कारण सगळ्यामध्ये 4 आणि 5 स्टारच्या खाली त्या मुलाला नाहीये. म्हणजे त्याचं या ठिकाणी करियर बेस्ट आहे. बोलण्यामध्ये याच्यामध्ये. पब्लिक रिलेशन ऑफिसरमध्ये या ठिकाणी आपण बसू शकतो. पी-आर-ओमध्ये जबरदस्त त्याला 5 स्टार या ठिकाणी दिसत आहे.
या ठिकाणी त्यानं म्हणजे या ठिकाणी लिटरेचरमध्ये त्याला इंग्लिश आणि अ, हिंदी टीचर बनण्याचे, प्रोफेसर बनण्याचे चान्सेस खूप चांगले आहे. फिलोसॉफर बनण्याचे चान्सेस आहे. ग्रामर एक्सपर्ट बनण्याचे, कवी सुद्धा तो बनू शकतो. काव्य सुद्धा चांगल्यापैकी करू शकतो. मॅथेमॅटिक्समध्ये थोडंसं त्याचा हात कच्चा आहे. या ठिकाणी दिसतं आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं होतं, की तिथं रेड हे आलेलं होतं, झोन आलेला होता. त्यामुळे त्याला बाकीच्या या मॅथेमॅटिक्समध्ये कमी असल्यामुळे बाकीच्या ह्याच्यामध्ये थोडेसे काही ठिकाणी कमी-कमी आहे. परंतु जर त्याला शिकवलं तर शिकेल. असं नाही की शिकू नाही शकत. परंतु हात त्याचा ज्या गोष्टीमध्ये जास्त स्ट्रॉंग आहे, आपण आई-वडिलांनी जर जास्त त्याच्यामध्ये त्याला टाकलं तर खूप सुंदर तो त्याचं करियर घडवू शकतो. या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये जर म्हटलं तर तो टुरिस्ट मॅनेजमेंटमध्ये चांगला बनू शकतो. एच-आर मॅनेजमेंट त्याचं बऱ्यापैकी असू शकतं. सेल्स मॅनेजमेंटमध्ये तो 4 स्टार आहे. तर या ठिकाणी सुद्धा मात्र पॉलिटिशियनमध्ये त्याला छान 5 स्टार आहे. जर त्यांच्या आई-वडिलांना वाटत असेल माझा पोरगा म्हणजे राजकारणात गेला पाहिजे, तर तिथं सुद्धा करियर छान आहे. लॉयर, वकील जर बनवायचं असेल तर 5 स्टार आहे. जज बनवायचं असेल तर 5 स्टार आहे या मुलाला. मी पी-आर-ओ मगाशीच सांगितलं तिथं पण होतं 5 स्टार आहे. त्यानंतर याला काउन्सिलर बनवायचं असेल तर 5 स्टार आहे. त्याला टीचर, प्रोफेसर बनवायचं असेल तर 4 स्टार आहे. म्हणजे हे पण चान्स आहे. कलेक्टर बनवायचं असेल तरीही याला 5 स्टार आहे. म्हणजे आय-एस, आय-पी-एस त्याला जर बनवायचं असेल तुम्हाला म्हणजे एस-पी किंवा मोठं एखादं कमिशनर बनवायचं असेल किंवा कलेक्टर बनवायचं असेल, तर त्याचं करियर इथं खूप सुंदर दिसतंय आपल्याला. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या स्वप्नावर डिपेंड करतं तुम्हाला करियर कोणता अडॉप्ट करायचा आहे. फिजिओलॉजीमध्ये पण त्याचं चांगलं करियर आहे. सगळ्यामध्ये 4-5 स्टार आहे. त्यानंतर या ठिकाणी फॉरेन लँग्वेजमध्ये तर तो खूप सुंदरच आहे. एक फक्त स्पीच आर्टिस्ट थेरपिस्ट सोडलं, तर सगळ्यामध्ये त्याचं करियर इथं सुंदर दिसतंय. मित्रांनो, मी जे बोलतो आहे, ते तुमच्या लक्षात येत असावं आय थिंक. आता इथं स्पोर्टमध्ये दाखवलेलं आहे बघा, क्रिकेट वगैरे यामध्ये त्याचं काही विशेष करियर नाहीये. कारण की त्या ठिकाणी त्याची ग्रोस मोटर जी आहे ती वीक आहे. ग्रोस मोटर वीक असल्यामुळे त्याला म्हणजे त्याला कदाचित आता मला माहीत नाही, मी त्याला पाहिलेलं नाहीये. परंतु कदाचित इथं जे दिसतं आहे त्यावरनं त्याला जास्त खेळकूद आवडत नसेल. भलेही तो घरामध्ये काहीतरी छोटे-मोठे म्हणजे खेळ छानसे खेळू शकत असेल, पण तो ग्राउंडवर जाऊन उड्या मारणे वगैरे त्याला स्वतःहून आवडत नसेल. हां, त्याच्यावर बर्डन आणलं, त्याला म्हटलं की "जा ना, खेळ ना, कूद ना, ठोकेन, मारेन" तर तो करू शकतो. मात्र स्वतःहून त्याला अशा काही गोष्टी आवडत नसाव्यात. ओके. त्याच्यानंतर इथं त्याचं डिफेन्समध्ये त्याचं करियर जर म्हटलं, तर या ठिकाणी शूटरमध्ये छान करियर आहे. कारण काय? शूटर कोण बनू शकतो? ज्याची फाईन मोटर मी म्हटलं ना मगाशी त्याची फाईन मोटर ग्रीनमध्ये आहे. म्हणजे शूटरला काय करावं लागतं? आपलं जे टार्गेट आहे ते बारीक दिसलं पाहिजे आणि छोटे मांसपेशी, छोट्या गोष्टी तिथंच काम करतात. तर फाईन मोटरमध्ये तो छान असल्यामुळे शूटर तो बनू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी नर्स म्हणजे हे पण एक अडॉप्ट करू शकतो तो टॅलेंट. पोलिसमध्ये 4 स्टार आहे. इथं पण त्याचे चान्सेस आहे. जर आई-वडिलांना ही एक छंद असला तर. नॅशनल डिझास्टर डिपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये त्याला 4 स्टार आहे. इथं पण तो डिफेन्समध्ये करू शकतो. आर्मीमध्ये 3 स्टार आहे. मी रिकमेंड नाही करणार. फायर ब्रिगेडमध्ये 2 स्टार आहे. ॲथलीटमध्ये म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये त्याला बिलकुल नाहीये. एअर फोर्समध्ये नाहीये. सी-आर-पी-एफमध्ये नाहीये. नेव्हीमध्ये नाहीये. तर हां, खूप अवकाळा केल्या, खूप मेहनत घेतली तर होऊ शकतो. असं नाही होणारच नाही. पण जितके श्रम त्याला म्हणजे इथं लागतील त्याच्यापेक्षा 10% श्रमामध्ये 5 स्टारमध्ये तो म्हणजे पुढे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो, या ठिकाणी करियर ऑप्शन सुद्धा मुलांचे आपल्याला दिसतात. ॲक्चुअल हा एक प्रकारे काउन्सिलिंगच विषय झाला. ॲक्चुअल काउन्सिलिंग क्लास नव्हता आपला. परंतु तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं, की हा रिपोर्ट काढल्यानंतर विद्यार्थ्यांना काय-काय बेनिफिट मिळतं. सगळ्यात पहिलं बेनिफिट जे मिळतं, छोटा विद्यार्थी आहे, बिलकुल ज्युनियर के-जी पासून तर त्याला त्याची लर्निंग स्टाईल आपल्याला आई-वडिलांना सांगायचं आहे. तुमचा पोरगा कसा चांगला शिकू शकतो, हे जर तुम्ही आजच पाहिलं, तर तुम्ही तुमच्या पोराला के-जी-1 पासून एक्सपर्ट बनवू शकतात. म्हणून ही टेस्ट करा. 10वी पर्यंत हे खूप मस्ट आहे. 10वी पास झाल्यानंतर मग त्याला सायन्स, आर्ट, कॉमर्स ते मस्ट आहे. 12वी पास झाल्यानंतर त्याला कुठे करियर बनवायचं ते त्याचं मस्ट आहे आणि याच्या सोबत एक गुण आपल्याला मी तुम्हाला सकाळी ज्या ट्रेनिंगमध्ये शिकवला होता, तो जो आपल्याला शिकायला मिळतो एक गुण आपल्या मुलाचा, तो मित्रांनो या ठिकाणी त्याचा स्वभाव. हे सुद्धा आई-वडिलांना आजच तुम्ही सांगू शकतात. हे 2 गोष्टी विद्यार्थ्यांच्या ह्या 2 गोष्टी मात्र तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल, की तो जो तुमचा मुलगा आहे ना, तो डॉमिनंट आहे, इन्फ्लुएंटल आहे, की तो स्टेडी आहे, की तो कॉम्प्लायंट आहे.
या 4 पैकी त्या मुलाचा कसा स्वभाव आहे, तो ज्या स्वभावाचा असेल त्यानुसारच तुम्हाला त्या पोराला वागवावं लागेल. आई-वडिलांना हे माहीत नसतं. हे 4 स्वभाव स्मिता दीदी आणि वृषाली दीदी तुम्हाला ह्या 2 गोष्टी आता या विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगायचंय, की बाबा तुमची लर्निंग स्टाईल आणि तुमची स्वभाव ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, कारण बऱ्याच आई-वडिलांचा एक भ्रम असतो. मी तो काय भ्रम असतो थोडासा तुम्हाला समजून सांगतो. सपोज एखादा मुलगा डॉमिनंट पर्सनॅलिटीचा आहे. 1-2 म्हणजे 3-4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचाच आहे. परंतु तो जर या गरुडाच्या स्वभावाचा असेल, या ईगलच्या स्वभावाचा असेल, तर हा पोरगा नांदी असू शकतो. हा पोरगा सहजासहजी ऐकणारा नसतो. या ठिकाणी बघा प्रायमरी आता हा जो बाळ आहे, हे दीदीचं बाळ आहे, हे प्रायमरी स्टडीला आहे. हे स्वतःसाठी तो पोरगा खूप सभ्य आहे, पण दुसऱ्यांसाठी तो डॉमिनेटिव्ह आहे. म्हणजे तो आईवर खूप रागवत असेल, संताप करत असेल टाईमावर, आईला म्हणत असेल, "बघ, मला शिकवायची गरज नाही, मला खूप समजतं." म्हणजे जीव जरी छोटा असला, तरी हे मुलं असं करू शकतात, विद्रोह करू शकतात आई-वडिलांच्या नावाने. का? कारण त्याचा तो स्वभाव आहे. मग अशा मुलाला कशा पद्धतीत डील करायचं, हे त्या आई-वडिलांना जर माहीत नसलं, तर आपण काय करतो, बदड-बदड मारतो या पोरांना किंवा त्याला शिव्या घालणार, त्याला म्हणणार, "झाडू उचलणार, तुला कुठून काढेल, उलटून बोलतो का, मला शिकवतो का, तू माझ्यापेक्षा मोठा आहे का, तुला मी पैदा केलं." अशा आपण एखाद्या वेळेस जर समजा टॉर्चर झालो, तर अशा पद्धतीने आपण मुलांवर रागवतो. परंतु तो त्या गोष्टीला कधी जुमानू शकत नाही. कारण त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये जुमानणं नाही लिहिलेलं. अशा पोरांसोबत तुम्ही डील कशी करू शकतात मग? हा जर डॉमिनंट आहे, हा दुसऱ्याला जर हा मोठा झाल्यानंतर काय करणार आहे? मी तुम्हाला आताच सांगतो दीदी. हा काय करणार? दुसऱ्यांचं ऐकणार नाही. मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं हा विषय. मग अशा लोकांना तुम्ही थोडासा भाव दिला ना, तर ही लोकं मनासारखी वागतात. तर तुम्ही त्याला, "हो बेटा, तू खूप हुशार आहे." हा एक शब्द जरी तुम्ही प्रत्येक वेळी त्याचा जर म्हणजे त्याला जर वापरला, तर तो तुमची कुठलीही गोष्ट सहज मानू शकतो. तुम्ही त्याला जितकं टॉर्चर कराल, तितका तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की जास्त खिजला, तर तुम्ही त्याला टॉर्चर करू नका. कारण त्याचा नैसर्गिक स्वभाव तो आहे. प्रायमरी मीन्स तो स्वतःसाठी स्टेडी आहे, लोकांसाठी डॉमिनंट आहे. म्हणून तुम्ही त्याला कधीही रागवून अजिबात कॅरी करू नका. त्याला बिलकुल प्रेमाने जेवढं कराल तेवढा तो तुमच्या हाताशी राहील. ओके. सेकंड इथं बघा इन्फ्लुएंटल जे आहे ना मित्रांनो, या ठिकाणी मोर स्वभावाचा तो मुलगा असतो ना, एखाद्याचं बाळ जर मोर स्वभावाचं असेल, तर हे पोरं कशी असतात, खूप मनमिळावू असतात. पण हे स्तुतीचे भुकेले असतात. तुम्ही बघा, काही छोटंसं काम जरी केलं ना या पोरांनी, यांची जर तुम्ही स्तुती नाही केली ना, तर माझी आई मला कधीच बरं पाहत नाही. हे स्टेटमेंट असतं या पोरांचं. इथं मला जे ऐकणारे लोकं असतील, हे शब्द त्यांनी आपल्या मुलांच्या तोंडून, आपल्या बहिणींच्या, भावांच्या, काकांच्या किंवा तुमचा जर असा स्वभाव असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांच्या म्हणजे पालकांच्या नावाने असे ओरडला असाल. किती पण करा तुमच्यासाठी, तुम्हाला काही फरक पडत नाही. कोणत्या स्वभावाचे? हे मोर स्वभावाचे लोकं असतात मित्रांनो. मग अशा विद्यार्थ्याचा जर तुम्हाला हा स्वभाव कळाला, आपल्या मुलाचा किंवा आपल्या म्हणजे मुलीचा जर स्वभाव कळाला, तर तुम्ही तिला त्या पद्धतीमध्ये डील करू शकतात. आणि त्या मुलांना जर तुम्ही, "बाळा, हे बघ सुंदर-सुंदर ड्रेस घ्यायचा त्याला आणि बस तुम्ही सांगायचं, "बाळा, बघ तुला मी काय करेन, कपडे घेऊन देईल छानसे, तू अभ्यास कर." बघा कसा सुटतो तो. कारण त्याला ना त्या ठिकाणी स्तुती पसंत आहे. त्याला त्या ठिकाणी कुठेतरी त्याला माझी वर करावी अशी त्याला अपेक्षा आहे. मग तुम्ही पाहिजेल ते करून घ्याल त्याच्याकडनं. 24 तास काम करेल तुमच्यासाठी मग. कारण हा थकणारा प्राणी नाहीये. हा कायम बडबड, बडबड, बडबड करणारा, हसत राहणारा, कूदत राहणारा. फक्त हा केव्हा नाराज होतो, जेव्हा तुम्ही त्याची स्तुती करत नाही, जेव्हा तुम्ही त्याला कुठेतरी चांगलं म्हणत नाही, तेव्हा मात्र त्याचं मन खूप दुखतं. स्वभाव कळतो आपल्याला या ठिकाणी. तिसरा स्वभाव या ठिकाणी स्टेडी म्हणजे कबूतर मी तुम्हाला सांगितलं होतं कबुतरासारखा. कबूतर कसं असतं खूप शाय असतं, लाजाळू असतं. नेहमी टीममध्ये एकटं कधी राहणार नाही, टीममध्ये राहणार खूप म्हणजे गोगलगायसारखं राहणार. पण कधी-कधी हे पण ओरडतं हां, असं नाही की कधी-कधी ओरडत नाही. परंतु खूप शाय असतं, खूप लाजाळू असतं. परंतु ह्या मुलांना म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह असतात ही मुलं. यांना रागवू नये. तुम्ही बघा कबुतराला नुसतं माणूस आला की पळून जातं ना कबूतर. पाहिलं असेल तुम्ही मोठे-मोठे झुंडचे झुंड एखादी फक्त तुम्ही दगड फेका 100-500 कबुतर एका टायमाला उडून जाते. कारण ते खूप घाबरतात. मग अशा मुलांसोबत कसं डील करायचं हे आपण काउन्सिलिंग करतो. त्यानंतर हे कॉम्प्लेंट हे जे औल आहे, हे जे घुबड आहे,
हे मुलं जे असतात ना खूप चिकित्सक असतात. मी सकाळी पण सांगितलं होतं. हे खूप प्रोसेस ओरिएंटेड असतात, खूप कष्टाळू असतात, खूप अभ्यासू असतात, खूप हे असतात. हे एकदा पुस्तक घेतलं ना त्या पुस्तकामध्ये त्याचं म्हणजे चिंदी-चिंदी करून सोडतील इतकं वाचत बसतील. मग आई-वडील अशा टायमाला काय करतात, तुला अक्कल आहे का? इतका टाईम झाला बसलाय. हा काय करेल एकदा त्या गोष्टीत रमला ना तिथंच रमणार. अभ्यासात रमला तर अभ्यासातच रमणार. मग आई-वडील त्याच्यावर रागवतात. एखाद्या कामामध्ये जर तो धीरे काम करेल, तो जोरात फास्ट काम करणार नाही. जोरात फास्ट काम करणारी हे आहेत मोरवालं. हे इतक्या पटपट, पटपट काम करून फेकेल ना, तुम्ही काम सांगा लगेच 15 मिनिटात येऊन तुमच्या बघा हे मी करून दाखवलं. पण हा जो असेल, हा तसं नाही करणार. त्याला तुम्ही अभ्यास सांगा, काम सांगा, कुठलीही गोष्ट सांगा. काय काय करेन वेळ घेईल, पण इतकं नीट, नेटकं, स्वच्छ, चांगलं एक-एक शब्द वाचून, लिहून पाठ करेन. मग अशा स्वभावाच्या पोराशी कसं डील करायचं, हे जर स्वभाव कळाले आई-वडिलांना, तर त्यानुसार त्या आई-वडिलांना आपल्या पोराशी डील करायला सोपं जातं. आणि आता तुम्ही सर्वांना मी सांगतो किंवा खास करून स्मिता दीदी आणि वृषाली दीदीला सांगतो, की तुम्हाला काय करायचंय, उद्यापासून 1 तारखेपासून तुमचा जॉब जॉइन करायचा आहे. जॉब जॉइन करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुमचं एक ज्याला प्रतिज्ञापत्र म्हणतो आपण. ते प्रतिज्ञापत्र तुम्ही मला एक ₹100 च्या स्टॅम्पवर लिहून पाठवायचंय. मॅटर काय असेल मी WhatsApp करेल तुम्हाला. त्याच्यामध्ये सिंपल लिहायचंय, की मी एम-एस-सी प्रोजेक्टमध्ये काम करायला जाणार आहे. मी असं-असं कामासाठी मला निवडलेलं आहे. दिवसातनं तुम्हाला माहिती 20 विद्यार्थ्यांना जाऊन भेटायचंय तुम्हाला. ज्युनियर के-जी पासून तर 10वी पर्यंत. तर तुम्हाला 20 विद्यार्थ्यांना जाऊन भेटायचंय मराठी मीडियममध्ये म्हणजे 5वी वरचे मुलं तुम्ही मराठी मीडियमचे निवडू शकतात. मात्र 1ली, 2री, 3री हे मराठी मीडियमचे तुम्हाला घ्यायचे नाहीयेत याच्यामध्ये. कारण मगाशी कोण होतं मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. त्यांनी सांगितलं, की मराठी मीडियमला फीज नाही भरलेली असत माय-बापाने. त्यामुळे ते काही सीरियस नसतात. करणं असेल कर अभ्यास, नको करणं असेल नको करू. परंतु जे इंग्लिश मीडियमला आपल्या मुलांना शिकवतात हे सीरियस आहे आपल्या बाळांसाठी. तर तुम्हाला जो सर्व्हे करायचा आहे, तुम्हाला जे काम करायचंय दीदी, ज्युनियर के-जी पासून तर 10वी विद्यार्थ्यांसाठी काम करायचं आहे. 1ली ते 4थी मराठी मीडियम नाही करायचे, तुम्हाला इंग्लिश मीडियम करायचे. 5वी पासून मग जनरल व्यक्ती करायचे तुम्हाला. 20 लोकांना डेलीला तुम्हाला भेटायचं हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना सांगायचं काय फक्त 2च गोष्टी सांगायच्या आहेत, की आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाला नंबर 1 बघायचंय का? त्याला पहिला हा प्रश्न विचारायचा. कारण त्याची जर लर्निंग स्टाईल कळाली आणि त्यांना जर आपण काउन्सिलिंग करून त्या पद्धतीने त्यांनी जर ते प्रॅक्टिकल केलं, तर तो पोरगा कायम पहिला येईल. कायम पहिला येईल. नाही पहिला आला तर कमीत कमी तो 85% पेक्षा जास्त. तो कुठल्याही वर्गाला असो, तो 1लीला असो की 10वीला असो, 85च्या खाली कधी मार्क नाही घेणार. कारण आपण काय करणार आहोत, त्याचा ओपन मेंदूमध्ये त्या ठिकाणी आता साध्या भाषेत आहे ना, मी तुम्हाला एक छोट्याशा भाषेत समजावून सांगतो. समजा तुम्हाला काय करायचंय, अ, पाणी भरायचंय पाणी. तुम्ही 4 घागरी ठेवल्या, 2 उलट्या ठेवल्या, 2 सिध्या ठेवल्या, तर कोणत्या घागरमध्ये पाणी भरेल? आणि तुम्ही जर काय केलं, घागरी ठेवल्या आणि एक बाल्टी ठेवली, तर बाल्टीचं तोंड मोठं असेल, घागरचं तोंड छोटं असेल आणि एक पालती घागर असेल, तर सगळ्यात जास्त पाणी कशामध्ये साचेल? तर सीधा सरळ म्हणजे सोपं उत्तर आहे, की बाल्टीमध्ये सगळ्यात. कारण काय? तोंड मोठं आहे. तसं हे 3 मेंदू आहेत. 3 पैकी सगळ्यात मोठं तोंड कोणतं उघडं आहे? त्यानंतर छोटं म्हणजे घागर कोणती आहे ज्याचं छोटं तोंड आहे आणि पालती घागर कोणती म्हणजे तिसरा मेंदू डायरेक्ट नाहीच्या बरोबर असतो किंवा खूप कमी असतो. मग अशा ठिकाणी त्याला जर अभ्यास करायचं म्हटलं, त्या पद्धतीने, त्या स्टाईलने अभ्यास करायचं म्हटलं, तर त्याचा अभ्यास होत नाही. आणि मग माय-बाप काय करतात बिचारे, 1 क्लास लावतील, मग 2 क्लास लावतील, मग इंग्रजीसाठी वेगळा, मग हिंदीसाठी वेगळा, मग त्याला मॅथ्ससाठी आपलं सॉरी मॅथ्ससाठी वेगळा, याच्यासाठी वेगळा. थकून जातात माय-बाप, मात्र तो पोरगा शिकत नाही. मास्तर म्हणतात, की "तुमचं पोरगं जड आहे, मी काय करू? किती शिकवू त्याला? मी बोंबलून-बोंबलून थकून जाते." तो जर कायनास्थेटिक असेल, तर कायनास्थेटिक पोरगं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला? एक छोट्या भाषेत समजावून सांगतो थोडंसं. ते कधीच अभ्यास करताना शांत बसणार नाही. ते उड्याच मारेल. ते पाय हलवेन, हात हलवेन, डोकं हलवेन, इकडे फिरेल, तिकडे फिरेल, तरच त्याच्या मेंदूत घुसेन हे लक्षात ठेवा. पण तुम्ही शिक्षकाच्या जवळ जेव्हा ट्युशन लावतात, तेव्हा तो शिक्षक काय म्हणतो, "ए शांत बस." मग काय वाटतं तुम्हाला त्याचे मेंदू सेव्ह होईल ते? नाही. मग असा पोरगा एक सोडून 10 क्लास जरी लावले तरी तो पोरगा काहीही करू शकत नाही. त्याच्या डोक्यातच घुसणार नाही. का? कारण त्याला स्पर्शजन्य शिक्षण पाहिजे आहे. म्हणजे त्याच्या ज्या बॉडी मूव्हमेंट्स आहेत, त्या बॉडी मूव्हमेंट्स त्याची जे त्वचा आहे, ती त्वचा एक्झर्शन झाली पाहिजे, हालत राहिली पाहिजे. त्या त्या मूव्हमेंटला तो म्हणजे एक्सेप्ट करू शकतो.
पण टीचर असं करू शकता का? तुम्ही ट्युशन लावली एखाद्या शिक्षकाकडे आणि तो कुद्या मारतोय तिथं आणि मग म्हणतोय शिकवा मला. काय म्हणजे तो टीचर काय म्हणेल, छडी मारेन 2-4 म्हणेल, "येडा झाला का? शांत बैस." एकदम शांत बैस. हात हलवू नको, पाय हलवू नको. मित्रांनो, तुमच्या बाळाची जर कायनेस्थेटिक म्हणजे ब्रेन जो आहे तुमचा, ज्याला पॅरिएटल लॉब म्हणतात, तो जर ऍक्टिव्ह आहे, तो पोरगा शांत बसू शकत नाही. त्याला बसून जर तुम्ही शांत बसवून शिकवलं, तर त्याच्या डोक्यात काहीही जाऊ शकत नाही. पण हे तेव्हाच कळेल जेव्हा त्याची टेस्ट होईल. तर पालकांना स्मिता दीदी तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जर तुमच्या पोराला 1 नंबरने पास झाला पाहिजे असं वाटत असेल 10व्या वर्गाला, तर तुम्ही ही टेस्ट करा. आणि त्यासाठी तुम्हाला स्वभाव आणि ह्या 2 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या तुम्हाला माहीत पडतील. बाकीचे करियर ऑप्शन वगैरे हे सगळं सकाळच्या 8च्या सेशनमध्ये तुम्हाला ऐकायलाच मिळणार आहे. ते रोज ऐकत राहा. तुम्हाला ते पण शिकायला मिळेल आणि ह्या गोष्टी मात्र तुम्हाला ज्युनियर केजी ते 10वी पर्यंत फक्त ह्या 2च गोष्टी प्रामुख्याने सांगायचे. बाकी इंजिनियर, डॉक्टर, वकील असं काहीच सांगू नका. आता कारण त्यांना त्याची गरज नाही ना. आता कसली गरज आहे? त्याला मार्क्सची गरज आहे, पर्सेंटेजची गरज आहे. स्वभाव आणि लर्निंग स्टाईल ह्या 2 गोष्टी त्या पोराला 90% पेक्षा जास्त. मी कोणत्याही स्टॅम्पवर लिहून देईल. त्याने जर टेस्ट केली, कोणत्याही पालकाने टेस्ट केली आणि त्या पोराला आपण सांगितल्या पद्धतीने जर कॅरी केलं, तर ती मुलं 10वी ला काही जरी झालं, म्हणजे तो कितीही गरिबाचा असला, तो मराठी मीडियमचा का असेना, माझं चॅलेंज आहे तो पोरगा 95% च्या खाली मार्क नाही आणणार. पण त्यांना आपण सांगितलेले जे काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्या पालकांना कराव्या लागतील. तुम्हाला काय सांगायचंय? ज्युनियर केजीचा असेल, तुम्हाला सांगायचंय, की तुम्हाला 95% चं पोरगं पास करायचंय का? आमच्याकडे एक न्यूरो सायकॉलॉजिस्ट टेस्ट आहे. तुम्ही डी वगैरे त्यांना समजणार नाही. म्हणजे ब्रेनचं टेस्ट केलं जातं आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं तुमच्या मुलासाठी. आवडेल का तुम्हाला? त्याने जर म्हटलं हो, तर त्या पालकाचं नाव लिहायचं, त्याचं गाव लिहायचं, त्या मुलाचं नाव लिहायचं, त्याचं वय लिहायचं, त्या माणसाचा मोबाईल नंबर लिहायचा पालकाचा. अशा पद्धतीने 20 लोकांचे रोज तुम्हाला भेटी घ्यायच्या आहेत. तुम्हाला सेल नाही करायची आपली टेस्ट. सेल करणारी आपली जी टीम असेल ती वेगळी असेल. तुम्ही फक्त रोज 20 लोकांकडे जाऊन सर्व्हे करायचा आहे. माहिती द्यायची, त्या पोराचं नाव, बापाचं नाव, त्यानंतर त्याचं वय आणि त्या व्यक्तीचं गाव आणि मोबाईल नंबर. हे तुमचं काम असणार आहे. आय होप तुम्हाला हा विषय क्लिअर झालेला असेल आणि तुम्हाला आता जे काही मी बोललो असेल ते सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. आता ज्या विषयावर आपली चर्चा झाली त्या विषयाला घेऊन कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. त्यानंतर आपण विषयाला क्लोज करूया. ओके. मला अपेक्षित होतं तुम्ही दोघं जण प्रश्न केलीच पाहिजे. स्मिता दीदी तुमचा प्रश्न पहिले. स्मिता दीदी. स्मिता दीदी माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, हो. बोला ना. हां सर, म्हणजे ज्युनियर केजी पासून 10वी पर्यंतच्याच मुलांचा हा सर्व्हे असणार आहे. म्हणजे बरोबर. मुलांना म्हणजे आम्हाला पालकांना सांगायचा आहे. तो 10वीतला असला तरीही त्याच्या पालकांनाच सांगायचा आहे. बिलकुल. हॅलो, कारण आवाज नाही येत. पालकांना सांगाल तरच म्हणजे विषय काय आहे तुम्हाला हा नियम माहिती आहे. कारण ते जेवढे नंबर तुम्ही देणार आहात त्या प्रत्येकाला कॉल केला जाईल. 20 पैकी 15 लोकांनी हो म्हणायला पाहिजे, की स्मिता दीदी माझ्याकडे आल्या होत्या. नाहीतर मग तुम्हाला तो दिवस तुमचा डायरेक्टली ऑफ धरला जातो हे तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही पालकांना भेटाल, त्यांचा नंबर घ्याल तरच तुम्हाला ते हो म्हणतील. तुम्ही जर मुलाला भेटले आणि पालकाचा नंबर घेतला आणि पालक म्हणतील मग नाही, मला कोणी भेटलं नाही. दुसरी गोष्ट त्याच्या टेस्ट बद्दल जो निर्णय असेल तो पालक घेतील. मुलं कधीच निर्णय घेऊ शकत नाही. तो ग्रॅज्युएशनचा असला तरी सुद्धा. म्हणून तुम्हाला पालकांनाच भेटायचंय, त्याच्या आई-वडिलांनाच भेटायचंय, मुलांना भेटायचं नाहीये तुम्हाला. ओके दीदी? मराठी मीडियम वाले का नाही सर? 5वी पासून पुढे. पण आधी काही असतील समजा. 5वी पासून पुढे जरी म्हटलं तरी लहानपणी काही लोकांना क्युरिओसिटी असू शकतं. जे असलं तर नवीन आहेत चांगलीच पालक. गोष्ट आहे. तशा लोकांचं घ्या तुम्ही. जर हां, कारण एखादी असं सर्वच पालक आम्हाला 20 लोकं जर करायची म्हटलं सर, तर तशाही प्रकारचे पॅरेंट्स आम्हाला मिळू शकतील. कारण नाहीतर मग आम्हाला तो कसं सिलेक्टेड सर्व्हे होईल ना सर. लक्षात घ्या, विषय काय आहे?
असे काही गरीब लोक असतात, म्हणजे तुम्ही जर एखाद्या झोपडपट्टीत गेलात, तर ते काय करतात, शिक्षक घरी येतात म्हणून त्या पोरांना शाळेत घालतात. अशा पोरांचा जर तुम्ही सर्व्हे केला, तर तो वेस्ट जाईल आपला. कारण तुम्हाला माहिती त्यांची ना शिक्षणाबद्दलची रुची आहे त्या पालकांची, ना काही आहे. फक्त त्यांना काय करायचं आहे, की ठीक आहे, जातंय पोरगं तिथं फुकटची खिचडी भेटते, फुकटचं दप्तर भेटतं म्हणून जातंय. तर अशा पोरांवर आपण वेळ आणि पैसा दोघं गोष्टी खर्च करून काही फायदा नाहीये. म्हणून आपल्याला काय करायचं, हां, चांगल्या घरातला मुलगा आहे, पण तो मराठी मीडियमला शिकत असेल, असं तुम्हाला वाटलं, की हे चांगल्या घरचा मुलगा आहे, त्याच्या आई-वडिलांना सुद्धा त्याच्या भविष्याबद्दल आहे इच्छाशक्ती. तर मग तशा मुलांना तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे सर. ओके. वृषाली दीदी, तुम्हाला काय प्रश्न आहे बोला? सॉरी, वैशाली दीदी. वैशाली दीदीने पण हँड रेज केलेला आहे. वृषाली दीदीने पण केलेला आहे. वृषाली दीदी, तुमचा प्रश्न घ्या अगोदर. माझा प्रश्न असा होता सर, की तुम्ही म्हटलं की आता आपण ज्यांच्याकडे गेलो त्यांनी जर हो म्हटलं तरच त्यांचा नंबर आणायचं, नाव आणायचं. आणि आपण ज्यांना माहिती सांगितली त्यांचं नाही आणायचं, नाही म्हटलं तर. नाही, 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 नाही. लक्षात घ्या, ज्याला माहिती दिली त्याचा नंबर आणायचा आहे तुम्हाला. तो हो म्हटला का नाही म्हटला ते नाही म्हटलं मी तुम्हाला. हां सर. हो, आधी म्हटलं होतं सर तुम्ही की जे हो म्हणे आम्हाला टेस्ट करायची आहे तशाचच नाही, आणायचं. नाही, 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 नाही. असं नाही म्हटलं मी. मी तुम्हाला असं म्हटलं, की जेव्हा त्याला ऑफिसमधनं कॉल जाईल, तर त्याने हं. म्हणायला पाहिजे, की वृषाली दीदी आली होती, तिने मला माहिती दिली. टेस्ट करणे न करणे हा तुमचा रोलच नाहीये दीदी. पहिल्यापासून तुम्हाला हा शब्द आहे माझा. सेल कुठलाही आपल्या एम-एस-सीचा प्रोजेक्ट असेल, तर सेल हा तुमचा रोल नाहीये. तुमचा फक्त माहिती देणे रोल आहे. आय होप तुम्हाला आठवत असेल. हो सर. ओके. मला तेच म्हणायचं होती की गेलो आपण आणि त्यांना सांगितली माहिती, आपण नाव वगैरे लिहून आणायचं एवढंच. आणि हां, जर फक्त त्यांनी तुमचा तेवढाच रोल आहे. त्याच्याकडे गेले, तुम्ही पालकाकडे गेले, त्यांना विचारलं तुमचा मुलगा कितवीला शिकतो? त्यांनी म्हटलं आमचा ज्युनियर केजीला. पहिलं प्राधान्य तुम्ही इंग्लिश मीडियमला द्यायचं आहे आणि हां, त्याच्यानंतर सेकंडली तुम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंत मग कुठल्या जनरल मुलांना घ्यायचं आहे आणि जर हां. तुम्हाला असं वाटलं, की खूप चांगल्या परिवारातले आहे, पण ते मराठी मीडियममध्ये शिकवत आहे. कारण मी माझी स्वतःची मुलं मराठी मीडियममध्ये शिकवतो. याचा अर्थ मी मागासलेला आहे का? नाही. तर मग अशा व्यक्तीचा तुम्ही करू शकतात. मग त्यांना जायचं, माहिती द्यायची आणि त्यांची तुम्ही ज्याला माहिती दिली त्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर, त्या पोराचं वय एवढं तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला त्याने हो म्हटलं की नाही म्हटलं त्याच्याशी कुठलंही घेणं-देणं नाही. ओके दीदी? ओके सर. ओके. चला, थँक वैशाली दीदी, तुम्ही हँड रेज केलेला होता. तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही सर, माझा आधीचा होता सर. ओके, 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 ओके. चला, हरकत नाही. तर आय होप की मित्रांनो, जो विषय मी तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेला आहे, की तुम्ही सुद्धा जेवढीही मंडळी या ठिकाणी आता मला ऐकता आहेत, आपण जो विषय समजून घेतला, की इंग्लिश मीडियममध्ये पालकांना अपेक्षा असते माझ्या मुलाने एक्सिलंट मार्क्स आणावे आणि शाळेमध्ये तो चमकावा. तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी मुलं जर असतील, तुमचे भलेही स्वतःचे नसतील, तरी तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकतात आपल्याकडे टेस्ट करण्यासाठी. तसं तर तुम्हाला आता पुढच्या अजून 5 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला पैसे कसे कमवायचं ते पण शिकायला मिळेल. खरे करून ही आज जी एक्स्ट्रा आपली ही जी क्लास आहे किंवा ट्रेनिंग आहे, हे फक्त या 2 लोकांसाठी होती. पण तुमच्या कानावर सुद्धा हा विषय आल्यामुळे मला असं वाटतं, की तुम्हाला सुद्धा मदत होईल काहीतरी चांगलं ऐकल्यामुळे अ, काम करण्यासाठी. म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं होतं. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. तर मी तुम्हाला स्मिता दीदी आणि वृषाली दीदी, तुम्हाला दोघांना मी एक मॅटर टाकतो. तुमचं एक प्रतिज्ञापत्र असेल. ते प्रतिज्ञापत्र तुम्ही ₹100च्या स्टॅम्पवर लिहायचंय. तुमच्या स्वतःच्या अक्षरात खाली तुमचं नाव-गाव टाकायचं आहे आणि मला ते इमिडिएट पोस्ट करायचंय आणि उद्यापासून तुम्ही तुमच्या कामाला लागायचंय. मी फॉर्मॅट पण तुम्हाला टाकतो त्यांचं काय-काय लिहायचंय. माहिती काय द्यायची तुम्हाला फक्त आता मी सांगितलं लर्निंग पॅटर्न आणि स्वभाव. त्यांना म्हणायचं तुम्हाला 95% 99% मार्क पाहिजे का तुमच्या पोराचे 10वी तर मग तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग केलं जातं. तर त्यासाठी ही माहिती तुम्हाला जे काही मी तुम्हाला सांगितली ती त्यांना देऊन त्या पद्धतीचं तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे. आय होप की आजचा जो काही विषय या ठिकाणी तुमचा झालेला आहे, तो तुम्हाला लक्षात आला असेल. उद्यापासून तुम्ही तुमच्या कामाला लागायचं आहे. खूप दिवसापासून आपलं चाललं होतं, "सर, सर, 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 काम चालू करा." आता मन लावून तुम्हाला सगळ्यांनी जो युवा रोजगारचा विषय आहे, तो तुम्हाला आता जोमाने काम करायचंय. डेली 20 लोकांपर्यंत तुम्हाला जायचंय. एवढं बोलून आता या ठिकाणी थांबतो. भेटूया उद्या सकाळी. जय हिंद, जय भारत. नमस्कार.